मित्रांनो, व्यासपीठावरील महानुभाव असं म्हणून सुरुवात करणार होतो, पण ते सगळं व्यासपीठ खाली चाललं गेलं. पण विशेष उल्लेख मला करायचा आहे स्वर्गीय शरद काळे यांच्या पत्नी श्रीमती सुनीती काळे आणि त्यांची कुटुंबीय या सर्वांचा, आणि शिवाय अनेक महाराष्ट्रातले अनेक वरिष्ठ आणि विद्वान मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम स्वर्गीय शरद काळे यांच्या स्मृतीमधलं हे व्याख्यान देण्यासाठी आपण मला बोलवलं, यासाठी मी प्रतिष्ठानचा, प्रथमचा संस्थेचा, एशियाटिक सोसायटीचा सर्वांचा कृतज्ञ आहे. या चव्हाण सेंटरमध्ये जसा दत्ता बाळासाहेबांनी आत्ता उल्लेख केला, 23 वर्षापूर्वी मला एक पुरस्कार देण्यात आला होता, आणि त्यावेळी माझी शरद काळेंशी सगळ्यात पहिल्यांदा व्यक्तिशः भेट झाली. त्यांच्या अतिशय सुंदर आठवणी अगोदरच्या वक्त्यांनी मांडल्या आहेत, प्रशासकीय कामाच्या देखील, आणखी व्यक्ती म्हणून, कौटुंबिक म्हणून त्यात मी जाणार नाही. तेवढा वस्तुतः माझा त्यांचा व्यक्तिशः परिचय फार कमी होता, पण त्यांची जी काही कामाची इनिंग आता आपण पाहिली त्याच्यामध्ये एक दिशा आढळते. ती दिशा अशी की कदाचित सुरुवातीला ते अकॅडमिक होते, विद्वान होते, हे सगळं सोबतच सुरू राहिलेलं आहे, पण सुरुवातीला हा माणूस विद्वान होता, अभ्यासू होता, तिथून ते प्रशासक झाले, आणि नंतर ते सामाजिक संस्थांचे प्रमुख झालेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, एशियाटिक सोसायटी प्रथम. तर याच्यात मला एक मेसेज मिळतो. मला मेसेज असा मिळतो की का त्यांनी असं केलं असावं. काही वयानुसार आणि बाहेरच्या परिस्थितीनुसार निवड कराव्या लागतात, पण मला याच्यात एक खरं म्हणजे मेसेज असा दिसतो की ते आपल्याला त्यांच्या या जीवनक्रमातून असं सांगतात आहे की सुरुवातीला अभ्यास आणि विद्वत्ता खूप महत्त्वाची, पण त्याचा व्यापक परिणाम करायचा असेल तर प्रशासनात गेलं पाहिजे. विद्वत्ता नाही तर व्यक्तिगत राहील, क्लासरूममध्ये राहील, पुस्तकात राहील, पण प्रशासनात गेल्याने त्याचं 1000 पट गुणाकार होतो. पण प्रशासनातनं निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक हे क्षेत्र निवडलं. त्याच्यातनं संदेश मला असं वाटतं ते देतात आहेत की अंतिमतः प्रशासन आणि राजकारणापेक्षाही समाज आणि संस्कृती हे जास्त महत्त्वाचे अंग आहेत. आणि म्हणून त्यांच्या स्मृतीमध्ये भाषण द्यायचं म्हणून काय विषय निवडावा. त्यांच्या कुटुंबियांनी इच्छा व्यक्त केली की मी गडचिरोलीच्या कामाविषयी बोलावं, पण निवळ गडचिरोलीच्याच कामाविषयी बोलीन तर थोडी ती आत्ममग्नता होईल. म्हणून मी विषय असा निवडला की त्यांच्या आयुष्याची जी शेवटची इनिंग होती सामाजिक कामाची, तर एक सामाजिक प्रश्न, आणि त्या निमित्ताने मी गडचिरोलीचा देखील वर्णन करीन. पण हा एक प्रश्न असा आहे की जो महाराष्ट्रासमोर, महाराष्ट्राच्या विचार करणाऱ्या लोकांसमोर हा प्रश्न नव्याने यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून याची थोडी वेगळी मांडणी आज मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी इच्छा अशी, अपेक्षा अशी की ह्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा कदाचित महाराष्ट्राने नव्याने बघायला पाहिजे. आज शरद काळे असते तर कदाचित या प्रश्नावर त्यांनीच पुढाकार घेतला असता. म्हणून त्यांच्या स्मृतीमध्ये व्याख्यान देण्यासाठी आज हा विषय मी निवडला. भारतात अल्कोहोल याविषयी नवी वैज्ञानिक भूमिका काय आहे विज्ञानाची, म्हणजे माझी नाही, विज्ञानाची, आणि याच्यावरती सामाजिक उपाय काय असू शकतात, असं मी शीर्षक निवडलं. जरी अगोदर शीर्षक एक यूथ अल्कोहोल वगैरे असं दिलं होतं, पण मी विषय थोडासा वेगळ्या तऱ्हेने, वेगळ्या धर्तीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी बोलीन मराठीत, पण या विषयामध्ये इतके इंग्रजी शब्द आहेत आणि आकडेवारी आणि याच्या आकृत्या इतक्या इंग्रजी आहेत की मी स्लाईड्स इंग्लिशमध्ये वापरेन. स्लाईड्स यासाठी वापरेन की ह्या सगळ्या गोष्टी मी निवड शब्दांच्या वाटे तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत, म्हणून मी PPTचा वापर करणार.
अगदी पटकन आपण गडचिरोलीला जाऊन येऊ आणि महाराष्ट्राच्या पूर्वेच्या टोक्याला असलेला तो लाल जिल्हा गडचिरोली. गडचिरोली सगळ्यांना माहीत आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये काही वर्णन करायची गरज नाही, पण तो लालही आहे. तिथे नक्षलवादी चळवळ, माओइस्ट चळवळ बरीच होती, सगळ्यांना माहीत आहे. जिल्हा मुख्यतः कृषी, ती धानाची शेती फक्त, ती प्राथमिक अवस्थेतली, त्यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात गरीब आणि 40% लोकसंख्या ही आदिवासी आहे, गोंड आदिवासी. आणि गोंड आदिवासी जंगलात राहतात, जंगलाच्या भरोशावर राहतात आणि जंगलातल्या वस्तू, आता इथे उदाहरणार्थ मोहाची फुलं गोळा केलेली आहेत आणि त्यामुळे मोहाची फुलं गोळा करणं, त्याचा आहारामध्ये उपयोग करणं, गुरांना देणं औषध म्हणून आणि त्याच्यापासून दारू बनवून पिणं, हा देखील त्यांच्या जीवनक्रमाचा किंवा त्यांच्या कम्युनिटी लाईफचा एक बराच भाग आहे. अशा आहे गडचिरोलीमध्ये 38 वर्षापूर्वी राणी आणि मी गेलो आणि आता आपण 38 वर्षापूर्वी जाऊया. आम्ही रात्री खेड्यातल्या लोकांशी बोलायचो, तुमच्या समस्या काय आहे, गरजा काय आहे. आणि त्यावेळी पोरला नावाच्या एका गावात आम्ही रात्री महिलांचं एक शिबिर घेतलं. ते शिबिरात आम्ही खेड्यातल्या बायांना असं विचारलं की तुमच्या महत्त्वाचे तुमचे प्रश्न काय आहे. आणि आमचा प्रयत्न डॉक्टर असल्यामुळे की आरोग्याच्या प्रश्नावर चर्चा करावी, पण महिलांनी आम्हाला सांगितलं की डॉक्टर ते तुमचं आरोग्य राहू द्या, आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे दारू. आणि मग एक बाई उठली, ती सांगायला लागली की कसा माझा बाप दारू पिऊन पिऊन आईला मारायचा आणि माझा नवरा दारू पिऊन पिऊन मला मारायचा आणि आता माझा जावई देखील माझ्या मुलीला दारू पिऊन मारतो. 3 पिढ्यांपर्यंत ती म्हणाली की आमचं सगळं 3ही स्त्रियांचं आयुष्य फक्त दारूमुळे बर्बाद झालं. एक बाई उठून म्हणाली, रडता रडता म्हणाली की माझा नवरा दारू पिऊन पिऊन मरून गेला. तर दुसरी बाई उठून तिला म्हणाली, अगं तुझा नवरा मेला तर तू भाग्यवान, माझा दारुडा नवरा केव्हा मरेल मी वाट पाहते आहे. एका भारतीय स्त्रीला वैधव्याची आकांक्षा निर्माण करणारा हा प्रश्न आहे. याची तीव्रता खेड्यातल्या बायांना किती असते हे ते ऐकून पहिल्यांदा आमच्या समोर हा प्रश्न असा आला. आणि म्हणून आम्ही एक लोकांची संसद बोलवली आणि बायांना अधिकार, वोटिंग राईट्स दिले की तुम्ही निवडा की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न तुमचे कोणते वाटतात, त्याच्यावर आपण काम करू. आणि त्याच्यामध्ये बायांनी, ग्रामीण आणि आदिवासी बायांनी मतदान करून जे प्रश्न निवडले त्यातला नंबर 1 प्रश्न होता अल्कोहोल. म्हणून तो प्रश्न मी आज निवडला आहे. त्याच्यातनं गडचिरोलीमध्ये 1987 नंतर दारूबंदीसाठी मोठी चळवळ झाली. लोकांनी त्याचं नेतृत्व आमच्यावर थोपलं. वस्तुतः त्याची आमची योग्यताही नव्हती, आमची तयारी नव्हती, पण ते नेतृत्व त्यांनी थोपलं. पूर्ण जिल्ह्यामध्ये 6 वर्ष ते आंदोलन चाललं. हजारो लोकांनी त्याचा सहभाग घेतला आणि शेवटी महाराष्ट्र शासनाने 1993 गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू केली. आज माननीय शरद पवार इथे नाही आहेत, पण खरं वस्तुतः मला त्यांना धन्यवाद द्यायचे होते आज, कारण ही दारूबंदी लागू केली तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे दारूबंदी गडचिरोलीला लागू करण्यासाठी त्यांना आम्ही 2-3दा भेटलो आणि तिथल्या लोकांची इच्छा आणि आदिवासींचा प्रश्न आणि स्त्रियांची एवढी तीव्रता बघून त्यांनी तो निर्णय घेतला. इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गावातील बाया ग्रामसभेमध्ये 51% लोकसंख्येने प्रस्ताव करतील तिथली दारूची दुकानं बंद करण्याचं धोरण देखील त्यांनी लागू केलं. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली, पण हा दारूबंदी मोठा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. दारूबंदी करावी की करू नये, ही अंमलात तरी आणता येते का, शासकीय उत्पन्नाचं काय करावं, दारू पिणं लोकांचा अधिकार नाही आहे का, सरकारने ते थांबवावं का, अशा अनेक प्रश्न. पण मुख्य टीका दारूबंदीच्या बाबतीत ही राहते की ती अंमलात आणता येत नाही. नुकतेच प्रशांत किशोर, जे मोठे चांगले राजनैतिक विचारक आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं. कारण बिहारमध्ये नितीश कुमारांनी दारूबंदी गेले 5-7 वर्षापासून केलेली आहे. प्रशांत किशोर बिहारचेच, त्यांनी वक्तव्य केलं की प्रोहिबिशन इन बिहार इज अ फेल्ड पॉलिसी.
मला असं वाटतं की इथे त्यांचा नेम चुकला आहे. यासाठी नेम चुकला की प्रोहिबिशन सक्सेसफुल की फेल्युअर हा प्रश्नच नाही आहे. प्रश्न हा दारूबंदी हा प्रश्न नाही आहे, प्रश्न अल्कोहोल आहे. आणि दुर्दैवाने बहुतेक वेळा चर्चा ही दारूबंदी हवी की नको, दारूबंदी यशस्वी की अयशस्वी, ही चूक दिशेने गेलेली चर्चा. दारूबंदी हा अल्कोहोलचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला एक उपाय किंवा एक प्रयत्न आहे. तो काही सर्वोच्च अंतिम उपाय नाही. म्हणून आपण थोडं मूळ प्रश्नाकडे गेलं पाहिजे. चीनी एक म्हण आहे की जेव्हा शहाणा माणूस चंद्राकडे बोट दाखवतो, लोक चंद्राकडे बघत नाहीत, ते बोटाकडेच बघत राहतात. तर तसं लोक दारूबंदीकडेच बघत राहतात. दारूबंदी हे थोडी ना काही ध्येय आहे. ध्येय असायला पाहिजे अल्कोहोलचा प्रश्न कसा सोडवायचा. आणि म्हणून दारूबंदी हा प्रश्न नाही आहे, त्याला प्रश्न करू नका. नाही तर महाराष्ट्रातलं सगळं त्याच्यावरची चर्चा जी आहे, डिबेट जी आहे, ते दारूबंदीच्या अवतीभोवती फिरतं. मी असं मानतो की गफलत होते. आणि आपल्याला मूळ प्रश्नाकडे गेलं पाहिजे की दारूबंदी कशासाठी दारूबंदी करण्याची मागणी कोणी केली असेल तर दारूचा प्रश्न सोडवायला. आणि म्हणून थोडा दारूच्या प्रश्नाविषयी आपण जरा चर्चा करूया. आता ही निर्भया केस दिल्लीची सगळ्यांच्या ओळखीची आहे. विकिपीडियावरनं मी कॉपी केलेलं आहे. 2012मध्ये दिल्लीमध्ये ही घटना घडली. ही 22 वर्षाची एक फिजिओथेरपीची इंटर्न तरुण मुलगी मित्रासोबत बसमध्ये बसली. बसमध्ये 6 पुरुष होते. त्या प्रायव्हेट बसमध्ये 6च्या 6 पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला, अत्याचार केला आणि इतकी शारीरिकतेला इजा केली की तिला तत्काळ सफदरजंग हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. ती पूर्ण राष्ट्रीय केस झाली म्हणून भारत सरकारने तिला सिंगापूरला पाठवलं विमानाने. दुर्दैवाने ती गेली. आणि त्यामुळेच निर्भयाच्या निमित्ताने स्त्री सुरक्षिततेचा मुद्दा भारताच्या पटलावर आला. पण ह्या सगळ्या व्याच्यात एक शेवटची ओळ जी आहे ना, ती सुटून जाते. निर्भया केसच्या निमित्ताने स्त्रीवर बलात्कार किंवा अत्याचार ही सगळी चर्चा होते. पण त्यावेळी ते अत्याचार करणारे सर्व पुरुष दारूच्या नशेत होते. आणि तुम्ही अशा वर्तमानपत्रातल्या जेवढ्या बलात्काराच्या बातम्या वाचाल, सहसा तो पत्रकार शेवटी एक छोटंसं वाक्य देऊन देतो, अत्याचारी दारूच्या नशेत होता, अत्याचारी दारू प्यालेला होता. अत्याचारीवरती फोकस होतं, त्यांना शिक्षा होते, बरोबरच आहे. पण त्या दारूला केव्हा शिक्षा होईल? आणि अजून पुढे बघूया. आत्ताच पुण्यामध्ये ती पोर्शे केस झाली आणि ती तरुण मुलाने 17 वर्षाचा मुलगा जो अजून मायनरच आहे पण दारू पिऊन त्याने ती कार चालवली आणि पुण्यामध्ये 2 IT प्रोफेशनल्स त्याच्यामुळे मेले. खूप याच्यावरती होहल्ला झाला. तरुण मुलांना कार द्यावी का वगैरे वगैरे अशी सगळी चर्चा झाली. पण पुन्हा तिची शेवटची ओळ की तो तरुण मुलगा दारूच्या नशेत होता. आणि 17 जूनला आत्ता 7 दिवसापूर्वी ही नागपूरच्या टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आहे की रात्री दारू प्यालेल्या तरुणांनी काहीतरी बर्थडे वाढदिवस साजरा करून ते येत होते, ढाब्यावरनं दारू पिऊन होते आणि त्यांनी गाडीच्या खाली 17 लोकांना चिरडला. आणि दुर्दैवाने हे 17 लोक जे चिरडले गेले ते बागडिया नावाची एक राजस्थानी आदिवासी ट्राईब आहे. ते उन्हाळ्यामध्ये रोजगार शोधायला नागपूरला आले होते आणि फुटपाथवर झोपलेले होते. आणि त्याचवेळी त्याच दिवशी पुण्यामध्ये की दारू प्यालेल्या तरुणाने कार चालवून पुण्यामध्ये 4 लोकांना इंज्युअर केलं. बातम्या संपत नाहीत. त्याच्याच दुसऱ्या दिवशीची बातमी आहे. मी शेवटी किती बातम्या घ्यायच्या म्हणून मी घेतल्या नाही की पुण्यामध्ये दिल्लीमध्ये, त्या दिवशी मी दिल्लीमध्ये होतो, 19 तारखेला 19 जूनला दिल्लीमध्ये दारू पिऊन एका माणसाने कार खाली 8 लोकांना चिरडला. आणि आत्ताच आपण बातमी वाचतो आहोत की तमिळनाडूमध्ये 20 जूनला मिथेनॉल मिसळलेल्या दारूमुळे 54 लोक, आजचा आकडा तो 57 पर्यंत पोहोचलेला आहे की 57 लोक मेलेले आहेत. तर दारूचा प्रश्न आपल्याला सोडायला तयार नाही आहे. आणि तो निव्वळ गडचिरोलीच्या बायांचा प्रश्न आहे असं नाही, तर तो आता सरळसं दिल्ली, मुंबई, पुणे
इथे येऊन आपल्या जीवनाला येऊन भिडलेला आहे. कारण आपल्या जीवनातली कोणीही स्त्री निर्भया बनू शकते आणि कोणाचीही मुलं दारू पिऊ शकतात, पबमध्ये जाऊ शकतात आणि कोणी देखील रस्त्यावरनं चालताना दुसऱ्याच्या कारखाली, दारू पिलेल्या ड्रायव्हरच्या कारखाली त्याचा अपघात होऊ शकतो. म्हणून हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न निव्वळ अनादी कालापासून जरी असला तरी पुन्हा तो आधुनिक काळात येऊन आपल्याला भिडलेला आहे. आणि म्हणून आज चर्चा करण्यासाठी हा विषय म्हणून मी पुन्हा निवडला की या प्रश्नाला एकदा पुन्हा भेट द्यायची गरज आहे आणि थोडं वेगळ्या अंगाने द्यायची गरज आहे. जुन्या काळी या दारूचा प्रश्न निव्वळ नैतिक अंगाने हाताळला गेलेला आहे आणि प्रत्येकाच्या नीतीच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. पण म्हणून नीतीच्या अंगाने न म्हणजे नैतिक अंगाने नुसत्या न हाताळता दारूच्या प्रश्नाला आपण वैज्ञानिक अंगाने पुन्हा एकदा आज तपासू. आणि म्हणून सुरुवात करूया. दी लॅन्सेटचा एक विशेषांक 2017मध्ये निघाला. तो थोडं यासाठी अभूतपूर्व आहे की अख्ख्या पूर्ण लॅन्सेटच्या अंकामध्ये एकच अभ्यास आहे. असं होत नाही, लॅन्सेटच्या अंकामध्ये अनेक अभ्यास असतात. हा पूर्णचा पूर्ण इश्यू एकाच अभ्यासाला दिलेला आहे. हा अभ्यास आहे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी 2017. जगात आत्तापर्यंत झालेल्या आरोग्याच्या सर्व अभ्यासापेक्षा हा विराट अभ्यास, सगळ्यात जास्त लोकसंख्येवरचा हा अभ्यास आहे. म्हणून जगातल्या आरोग्याच्या नीती ठरवण्यासाठी हा जो अभ्यास आहे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज, जगामध्ये एकूणच रोग, विकलांगता आणि मृत्यू किती, कुठे आणि कोणत्या कारणामुळे, याचा हा अतिशय विराट अभ्यास आहे. आता ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी काय म्हणते, निष्कर्ष काय काढतात की अल्कोहोल इज वन ऑफ द टॉप 7 लीडिंग कॉजेस ऑफ डेथ, डिसीज अँड डिसॅबिलिटीज ग्लोबली. मृत्यू, रोग आणि विकलांगता ही जगात जेवढी आहे त्यातल्या सर्वोच्च जी 7 कारणं आहेत त्यापैकी एक अल्कोहोल आहे आणि दुसरं, जी 7 कारणं मी इथे देत नाही, पण दुसरं कारण आहे तंबाखू. सो तंबाखू आणि अल्कोहोल ही जगातल्या 7 कारणांपैकी एक आहेत. आणि अल्कोहोल त्यातल्या त्यात 15 ते 49 वर्षाचे वय आहे आणि या वयांमधले पुरुष यांच्या मृत्यूचं जगातलं नंबर 1 कारण आहे. आता 15 ते 50 हा वयोगट पुरुषाच्या किंवा कोणाही स्त्रीच्या जीवनामध्ये खरं म्हणजे सर्वोच्च प्रॉडक्टिव्हिटीचं वय असतं. त्याच्या अगोदर जे काही शिकलेलं असतो आपण ते आपण समाजाला देतो, आपल्या जीवनात त्याला प्रफुल्लित करतो, त्याची फळं घेतो, पराक्रम करतो, कर्तृत्व करतो. त्या काळात मृत्यूचं नंबर 1 कारण अल्कोहोल आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन अल्कोहोल अँड हेल्थ 2018, त्यात ते म्हणतात आहेत की जगात आता दरवर्षी 30 लाख लोक अल्कोहोलमुळे मरतात आहेत आणि 13 कोटी लाईफ इयर्स, आयुष्याची वर्ष दारूमुळे दरवर्षी नष्ट होतात आहेत. भारतात येऊ, हाच WHOचाच रिपोर्ट सांगतो आहे पुढे की भारतामध्ये दारूमुळे होणारे मृत्यू किती, त्यांनी 3च कारणं घेतले. दारूमुळे खरं म्हणजे 80 विविध प्रकारचे रोग होतात, पण त्यांची यादी सांगायची ही जागा नाही. पण जे सगळ्यात जास्त प्रमुख ज्याच्यामुळे मृत्यू होतात, लिव्हर सिरोसिस 1,40,000 मृत्यू, रस्त्यावरचे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स आणि इंज्युरीज 92,000 मृत्यू आणि कॅन्सर 30,000 मृत्यू. याशिवाय मृत्यू होत नसले तत्काळ तरी दारूमुळे ब्लड प्रेशर वाढतं, हायपरटेन्शन, दारूमुळे हृदयरोग होतो, दारूमुळे स्ट्रोक होतो, दारूमुळे डिप्रेशन होतं, दारूमुळे वेडेपण होतं, दारूमुळे अपघात तर होतातच पण दारूमुळे आत्महत्याही घडतात, दारूमुळे एपिलेप्सी होत. यादी लांब किती सांगू शकतो मी तुम्हाला. म्हणून भारतामध्येच दरवर्षी 2,64,000 मृत्यू दारूमुळे होतात असं WHO म्हणतं आहे. म्हणून त्या स्पुरियस अल्कोहोलमुळे तामिळनाडूमध्ये जे 54 मृत्यू झाले ते दुःखद आहेत, व्हायला नकोत, पण त्याची नॅशनल हेडलाईन होते आहे. खरं म्हणजे अल्कोहोलचे मृत्यू याची 1,00,000 वेळा नॅशनल हेडलाईन व्हायला पाहिजे. इतके मृत्यू रोज अल्कोहोलमुळे भारतात होतात आहेत. याचं एक कारण असं की भारतात किती लोक दारू पितात.
एक काळ असा होता की भारतामध्ये दारू पिणं विशेषतः सुशिक्षित समाजामध्ये चांगलं नाही मानलं जायचं. साहेबी समाज सोडून देऊ आपण, पण महाराष्ट्रातला जो मध्यम वर्ग होता त्याच्यामध्ये दारू पिणं हे हानिकारक आहे, वाईट सवयी लागतात वगैरे वगैरे. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघाल WHO आकडेवारी आहे, प्रिव्हॅलन्स ऑफ ड्रिंकिंग म्हणजे किती टक्के लोक दारू पितात. तुम्ही दारू पिता का हा प्रश्न विचारला तर किती जण हो म्हणतात, किती नाही म्हणतात. तर 51% पुरुष भारतातले आता दारू प्यायला लागले आहेत, 25% स्त्रिया दारू प्यायला लागलेल्या आहेत आणि दोन्ही मिळून 39% भारतीय लोकसंख्या 15 वर्षाच्या वरच्या वयोगटाची दारू पिते. याचा अर्थ असा झाला, भारताची 140 कोटी लोकसंख्या धरली आणि त्याच्यामधले 15 वर्षाचे वयस्क ढोबळमानाने जर आपण 100 कोटी धरले तर 39 कोटी लोक भारतातले आता दारू पितात. हा आकडा 40 वर्षापूर्वी भारतातले 19% लोक दारू प्यायचे. WHOच्या आकडेवारीनुसार 1981 साली 19% दारू प्यायचे, आता भारतातले 39% लोक दारू पितात. आणि किती पितात? तर दारू पिण्याचं प्रमाण मोजण्यासाठी आता काय, दारू वाईनमध्ये बिअरमध्ये कमी असते, वाईनमध्ये थोडी जास्त असते, व्हिस्कीमध्ये अजून जास्त असते. मग कसं मोजायचं? म्हणून मोजण्यासाठी ॲब्सोल्यूट अल्कोहोल हे म्हणजे 100% अल्कोहोल जे असेल ते किती प्यायलं जातं, लिटरमध्ये मोजलं जातं. किती लिटर्स ऑफ ॲब्सोल्यूट अल्कोहोल, हे जगभर अल्कोहोल किती वापर होतो हे मोजण्याचं युनिट आहे. समजण्याला सोपं जावं म्हणून सांगतो की 1 लिटर ॲब्सोल्यूट अल्कोहोल म्हणजे ढोबळमानाने 100 पेग दारू. 1 पेग दारूमध्ये ढोबळमानाने 10 ग्रॅम दारू असते, म्हणून 1 लिटर म्हणजे 100 पेग असं तुम्ही त्याचं मनामध्ये अनुवाद करू शकता. तर बघा तुम्ही, 15 वर्षाच्या वरची जी माणसं आहेत ती पुरुष वर्ष 2000 निळा जो बार आहे तो पुरुषांचा 3.6 लिटर पित होते वर्षाला अल्कोहोल, आता 9 लिटर प्यायला लागलेले आहेत, म्हणजे 900 पेग घ्यायला लागले आहेत. स्त्रिया सरासरी भारतातल्या पाऊण लिटर दारू पित होते, आता जवळजवळ 2 लिटर दारू प्यायला लागलेले आहेत, म्हणजे 200 पेग. आणि लक्षात घ्या ही सरासरी आहे. आणि आता सगळेजण पित नाहीत, म्हणून जे फक्त दारू पिणारे जे आहेत 39% आपण पाहिलं, 51% पुरुष आणि 25% स्त्रिया जे पिणारे आहेत ते किती पितात? तर पुरुष वर्षाला 18 लिटर दारू पितात, म्हणजे 1800 पेग, आणि स्त्रिया 6.6 म्हणजे लिटर दारू पितात. दोन्ही मिळून जवळपास सरासरी 15 लिटर दारू वर्षाला, 1500 पेग हे पिणाऱ्यांमधलं प्रमाण आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम काय झालेला आहे तर बाकी तर अनेक मृत्यू वगैरे आपण पाहिले, रोगराई पाहिली. सगळ्यात जास्त ज्या गडचिरोलीच्या बाया पोरल्याच्या म्हणत होता की माझा दारुडा नवरा केव्हा मरेल मी वाट पाहते आहे, तर ते जे आहे त्याला अल्कोहोल डिपेंडन्स असा शब्द आहे, ज्याला आपण सहसा व्यसन हा शब्द वापरतो. पण व्यसन हा लूज शब्द झाला, त्याच्यामध्ये अनेक रेंज येते. पण अल्कोहोल डिपेंडन्स म्हणजे दारूवरती एवढं अवलंबन की सकाळ उठली तर मला थरकाप व्हायला लागतो, दारूचा पहिला ग्लास घ्यावा लागतो, आणि दारू नाही प्यालो तर मला कोणतंच काम करता येत नाही, मला सतत दारूची आठवण येते, दारू प्यावी लागते, इतकं माझं अवलंबन दारू. गाडी जशी पेट्रोलवर चालते तसं माणसाचं शरीर आणि मेंदू जेव्हा दारूवर चालायला लागतं ते डिपेंडन्स झालं, अवलंबन झालं. हे दारूच्या व्यसनातला हा सगळ्यात तीव्र स्टेज झाली. भारतामधले 7% पुरुष सध्या अल्कोहोल डिपेंडंट आहेत आणि जवळजवळ 0.5% स्त्रिया ह्या अल्कोहोल डिपेंडंट आहेत. याला जर आपण आकड्यामध्ये परिवर्तित केलं तर याचा अर्थ असा होईल की भारतामध्ये 4 कोटी वयस्क हे दारू डिपेंडंट आहेत, अल्कोहोलिक्स आहेत. आणि असं जर मानलं की प्रत्येक अल्कोहोलिकच्या मागे त्याच्या कुटुंबात 4 व्यक्ती तरी पूर्णपणे त्याच्यामुळे ग्रस्त होतात किंवा त्रस्त होतात, त्यामुळे 4 कोटी दारूग्रस्त आणि 16 कोटी दारू त्रस्त असं 20 कोटी लोकांचं जीवन हे अल्कोहोलमुळे अतिशय गंभीररित्या नष्ट होत आहे.
हा नवरा केव्हा मरेल मी याची वाट पाहते, ही जी ती बाई बोलली, ते या 20 कोटी लोकांच्या जीवनातलं दुःख आहे. दुसरा अल्कोहोलचा जो की अल्कोहोल हे निव्वळ एक पिण्याचं द्रव म्हणून उरत नाही. जसं जसं आर्थिक विकास देशाचा होतो तसं तसं विशेषतः पाश्चिमात्य संस्कृतीमुळे दारूचं प्रमाण वाढत जातं. एक साधं उदाहरण म्हणून व्हिएतनामचं उदाहरण तिथे मी घेतलं आहे की व्हिएतनाममध्ये 2002 साली 46% लोक दारू प्यायचे, 2016 साली आता 77% लोक दारू प्यायला लागले, स्त्री पुरुष दोन्ही, बरं का. आणि भारत आता त्या 46% लेवलला आहे, म्हणून पुढच्या 15-20 वर्षामध्ये भारतातले 77% लोक दारू पिणार आहे. हीच जर आर्थिक विकासाची ट्रॅजेक्टरी आपण धरली तर भारतामध्ये हे प्रमाण 19%वरून आता 51% पुरुष याच्यावर आलं, ते 77%वर जाईल. त्यामुळे आर्थिक विकासासोबत दारू पिण्याचं प्रमाण वाढतं असा जगभरचा अनुभव आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली, PGI चंदीगड यातल्या अभ्यासकांनी, हेल्थ इकॉनॉमिस्टने एक अभ्यास प्रकाशित केलेला आहे. जागतिक जर्नलमध्ये तो प्रकाशित झालेला आहे. फार त्याच्या विस्तारात मी आता जात नाही, पण त्यांनी जे एस्टिमेशन केलं आहे ते असं की 2011 ते 2050 या 40 वर्षाच्या काळामध्ये भारतामध्ये अल्कोहोलचा परिणाम काय होईल तर 26 कोटी लाईफ इयर्स नष्ट होतील. नंबर 1. नंबर 2, अल्कोहोलचा उपचार, मेडिकल उपचारासाठी 3000 अब्ज, लक्षात घ्या तो अब्ज आहे बरं का, कोटी नाही. सहसा आपण कोटींमध्ये बोलतो किंवा मिलियनमध्ये बोलतो, दिस इज बिलियन. 3000 अब्ज रुपये ट्रीटमेंट कॉस्ट होईल भारताला. आणि समाजाला त्याचं जे विविध प्रकारचं ओझं भोगावं लागतं, माणसं काम करू शकत नाही, अपघात करतात, आजारी पडतात, गुन्हे करतात, या सगळ्यांचं समाजावर जे एकूण ओझं आहे अल्कोहोलचं ते 1,21,000 अब्ज रुपये होईल. आणि पण कोणी म्हणेल की पण सरकारला कर मिळतो, बरोबर आहे, सरकारला कर मिळतो, तो जर वजा केला की तो नफा म्हणून जर वजा केला तरी 98,000 अब्ज रुपये हा भारतीय समाजाला 40 वर्षामध्ये अल्कोहोलचा भुर्दंड भरावा लागणार आहे. हा या सगळ्या काळातल्या भारताच्या GDPचा 1.5% राहणार आहे. नोटाबंदी जेव्हा झाली तेव्हा मनमोहन सिंग लोकसभेत असं म्हणाले की यामुळे साधारणपणे 1 ते 2% GDP भारताचा कमी होईल. अल्कोहोल हे दुसरं तशाच प्रकारचा आघात, नोटाबंदीने एका वेळेपुरता आघात केला. अल्कोहोल दरवर्षी भारताचं 1.5% GDP कन्झ्युम करतं. याशिवाय मग अल्कोहोलच्या इतर काही किमती आहेत, भुर्दंड आहेत. माणसं काम करू शकत नाहीत, दुसऱ्यांना इजा करतात. मी दारू पितो हा माझा व्यक्तिगत चॉईस जरी कोणी म्हणत असेल, पण दुसऱ्यांना इजा करण्याचा तुला अधिकार नाही. आपण सगळ्या त्या कार ॲक्सिडेंटच्या ज्या केसेस पाहिल्या, इट्स अ थर्ड पार्टी डॅमेज. त्यामुळे माझ्या स्वातंत्र्याची सीमा ही असली पाहिजे की दुसऱ्याला इजा व्हायला नको. अल्कोहोलमध्ये थर्ड पार्टी डॅमेज आहे. कुटुंबातले लोकही आहेत, रस्त्यावरचे लोकही आहेत, ज्या जागी काम करतो तिथलेही लोक आहेत. इट डिस्टॉर्ट्स इलेक्शन. मला मुंबईचं माहीत नाही, पण मी वर्धा जिल्ह्यात पाहिलं आहे, पूर्वी दारूबंदी व्हायच्या अगोदर गडचिरोलीत पाहिलेलं आहे. सर्वत्र जे निवडणुकीसाठी उभे राहतात उमेदवार, ते निवडणुकीच्या 2-4 दिवस भरपूर पुरुषांना दारू फुकट पाजतात की दारू पाजून त्यांचं मत घ्यायचं. दारूच्या नशेमध्ये असलेलं मत हे लोकशाहीला किती घातक राहील. पूर्वीच्या काळी हिंदी सिनेमात कोर्टामध्ये आपण बघायचो, असं जो कोणी साक्ष घ्यायचा तो मैं पुरे होशो हवास में शपथ लेता हूँ वगैरे असं काहीतरी असायचं. तर तसं होशो हवास गमवून दिलेलं मत हे लोकशाहीचे विडंबन आहे. आणि म्हणून दारूमुळे आणि दारूच्या पैशामुळे, कारण स्थानिक पातळीवरती दारू माफियाच्या हातामध्ये दुकानंही असतात आणि दारूही असते, पैसाही असतो आणि मसलमॅनही असतात, गुंडही असतात. त्यामुळे तिन्ही मार्गांनी दारू दुकानदार किंवा दारूचे व्यापारी हे भारतीय इलेक्शनला, लोकशाहीला इजा पोचवतात. स्त्रियांचं सुरक्षा आणि त्यांचं समाजामध्ये पार्टिसिपेशन, जिथे एक पुरुष दारू प्यालेला आहे
तिथे सहसा कोणत्याही स्त्रीची इज्जत सुरक्षित नाही. ग्रामसभांमध्ये स्त्रिया येत नाही. तुम्ही खेड्यांमध्ये जर विचाराल बायांना की ग्रामसभेत का जात नाही, तर म्हणे तिथं 2-4 माणसं दारू पिऊन असतात, ते असे वागतात, आमचा जर अपमान गावासमोर केला तर मी कुठे जाईन. गावासमोर अपमान हे बाईसाठी काय भयंकर गोष्ट असते तुम्ही कल्पना करू शकता का मला माहीत नाही. तिला तोंड दाखवायला जागा उरत नाही आणि मग तिच्या नवऱ्यावर एक पुरुष म्हणून जबाबदारी येते की जाऊन त्याने आता त्याच्याशी हाणामारी केली पाहिजे. नाही तर हा कसला मर्द आहे की याच्या बायकोची इज्जत घेतली त्या पुरुषाने दारू पिऊन. त्यामुळे बाया म्हणतात म्हणून आम्ही ग्रामसभेलाच जात नाही. आणि हे काय नुसतं खेड्यातल्या बायांसाठी आहे. खूप वर्षापूर्वी तुमच्या स्मृतीला थोडंसं मी कोरणार आहे आज. पंजाबमध्ये जे खलिस्तानी मूव्हमेंट होती ती ज्याने दूर केली असं मानलं जातं ते हिरो त्याचे KPS गिल IPS ऑफिसर होते. पंजाबचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होते. डेकोरेटेड नॅशनली डेकोरेटेड ऑफिसर. आणि गव्हर्नरच्या पंजाबच्या गव्हर्नरच्या घरी पार्टी होती आणि पार्टीमध्ये दारू पिऊन म्हणजे गव्हर्नरच्या घरी दारू पाजली जाते एक तर हे सिद्ध झालं. आणि दुसरं असं की गव्हर्नरच्या घरच्या पार्टीमध्ये दारू पिऊन या KPS गिलने रूपम देवल बजाज नावाची अतिशय सिनियर IAS ऑफिसर तिच्या ढोंगणाला चिमटा घेतला. आता गव्हर्नरच्या घरी IAS ऑफिसर बाई देखील सुरक्षित नाही जर एक पुरुष दारू पिऊन असला तर. म्हणून जर आपल्याला स्त्रियांचं पार्टिसिपेशन समाजात हवं असेल, स्त्रीने बसमध्ये प्रवास करायचा असेल, निर्भया व्हायचं नसेल, लोकांना सुरक्षितरित्या चालायचं असेल, स्त्रियांना सार्वजनिक जागी जायचं असेल, एकही पुरुष दारू पिऊन असेल तर कोणतीही स्त्री सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून आता थोडक्यात की तंबाखू आणि अल्कोहोल यांच्याकडे एक थोडंसं सुख देणारे पदार्थ, प्लेजर गुड्स असं म्हणून बघण्याची, कॅज्युअली बघण्याची आपली वृत्ती आहे. पण वस्तुतः हे दोन्ही प्लेजर गुड्स राहिलेले नाहीत. हे आधुनिक समाजामध्ये कॉलरा आणि प्लेग झालेले आहेत. आधुनिक समाजामध्ये आता मलेरिया वगैरे वगैरे रोग कमी झाले, फार कमी झाले, चांगली गोष्ट झाली. पण त्याच्या जागी जे रोग येतात आहेत, ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हार्ट अटॅक, कॅन्सर, मानसिक रोग, या सगळ्यांमध्ये दारूचं आणि तंबाखूचं महत्त्वाचं योगदान आहे. आणि म्हणून दारू आणि तंबाखू हेच मुळात रोग झालेले आहेत. कॉलरा आणि प्लेग तुम्ही दुकानात विकत नाही. कॉलरा आणि प्लेग विकण्याचे तुम्ही लायसन्स देत नाही. कॉलरा आणि प्लेग कोणाच्या घरी वाढदिवस असेल, लग्न असेल तर तुम्ही पाहुण्यांना कॉलरा आणि प्लेग देत नाही, पण हे देता. त्यामुळे याच्याकडे बघण्याची दृष्टी आपली बदलण्याची गरज आहे. आता एक प्रश्न असा की तरी देखील भारतातले जे विद्वान मंडळी आहेत, सुशिक्षित मंडळी आहेत, ओपिनियन मेकर्स आहेत, दिल्लीपासून मुंबईपासून नागपूरपर्यंत राहणारे जे ऑफिसर्स आहेत, लेखक आहेत, संपादक मंडळी आहेत, यांना हे पटत नाही. आणि त्यांना असं वाटतं की नाही दारू काय हरकत नाही. याचं कारण असं, दारूविषयी ते भूमिका घेत नाहीत, त्यांच्या व्यक्तिगत सवयींविषयी मी सध्या नाही बोलणार आहे, पण त्यांच्या काही प्रामाणिक मान्यता असतात. आणि त्या प्रामाणिक मान्यताची फक्त मी चर्चा करेन, कारण त्या 3 मान्यता त्यांच्या भ्रामक आहेत. पहिली मान्यता त्यांची ही भ्रामक आहे की अल्कोहोल इज अ स्टिम्युलंट. अल्कोहोल घेतल्यामुळे, दारू प्यायल्यामुळे माणसाला उत्तेजना मिळते, प्रोत्साहन मिळतं, हा गोड गैरसमज आहे. मी एक मेडिकल सायन्समधली गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की ब्रेन जे आपलं आहे, अल्कोहोल हे त्याचं डिप्रेसंट आहे. अल्कोहोल हे ब्रेनला डिप्रेस करतं. आता तुम्ही तत्काळ म्हणाल, ज्यांनी कोणी घेतली असेल ते तत्काळ म्हणतील तुम्ही काय सांगता डॉक्टर बंग, तुम्ही आयुष्यात घेतली नाही. आम्ही घेतली आहे, कबूल नाही करणार तुम्ही आज इथे, पण आम्ही घेतली आणि आम्हाला माहीत आहे की त्याच्यामुळे मोठं उत्साही वाटतं. प्र.के. अत्रेंना किंवा अनेक लेखकांना त्याच्यानंतरच लिहिता येतं, नाही तर लिहिताच येत नाही. तर मग हे कसं काय? तर याचं कारण असं की आपल्या ब्रेनमध्ये जे विविध भाग आहेत त्यातला सगळ्यात शेवटी जो भाग विकसित होतो तो असतो विवेकाचा. आपल्या ज्या नैसर्गिक किंवा असं म्हणून नैसर्गिकपेक्षा असं म्हणूया की ज्या रानटी प्रवृत्ती आहेत त्यात निसर्गता मिळतात.
संस्कृती आणि विवेक आपल्याला शिकवतं. आईपासून, शाळेतले शिक्षकपासून, समाजातले नैतिक पुरुषपासून सर्व आपल्याला शिकवतात की आपल्या रानटी प्रवृत्ती कशा नियंत्रणात ठेवायच्या आणि समाजात विवेकाने, संयमाने कसं वागायचं, ही संस्कृती आहे. प्रकृती आहे दुसऱ्यांशी भांडणं, संस्कृती आहे दुसऱ्यांसोबत सौहार्दाने आणि रिस्पेक्टफुली राहणं. पण हा सगळ्यात ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये सगळ्यात शेवटी आलेला भाग आहे. जो सगळ्यात शेवटी आलेला भाग आहे तो अल्कोहोलमुळे सगळ्यात पहिल्यांदा नॉकआउट होतो. त्यामुळे अल्कोहोल डिप्रेसेस युअर डिस्क्रिशन. तुमच्या विवेकला अल्कोहोल डिप्रेस करतं, तुमच्या संयमाला अल्कोहोल डिप्रेस करतं आणि त्यामुळे तुम्हाला मोकाट सुटल्यासारखं वाटतं. सगळी बंधनं निघून गेली, दुसऱ्याची बायको ही जणू काय माझीच आहे असं वागायला मी मोकळा झालो आणि म्हणून उत्तेजित वाटतं. तर ही जी उत्तेजना आहे हा विवेकाचा ब्रेक तोडून टाकलं, म्हणून अल्कोहोल इज अ डिप्रेसंट. हे मेडिकल फॅक्ट आहे. पण ते डिप्रेस तुमच्या विवेकाला करतं, संयमाला करतं, म्हणून तुम्हाला भ्रम होतो की अल्कोहोलमुळे मला उत्तेजना मिळाली. अल्कोहोल इज नॉट अ स्टिम्युलंट, इट इज अ डिप्रेसंट. नंबर 2, दुसरं तर्क असा की आज पूर्ण जगभर लिबरल सोसायटी आणि लिबरलिझमचा एक तर्क असा असतो की प्रत्येक व्यक्तीला आपापली निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या कोणी काही त्याच्यावर बंधनं लावण्याचं कारण नाही. पण आता 2 गोष्टी आहेत. ह्या स्वातंत्र्याची मर्यादा मात्र ही आहे की माझ्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याला अपाय होता कामा नये. ही माझ्या स्वातंत्र्याची मर्यादा आहे. आपण अगोदरच पाहिलं की अल्कोहोलमुळे, माझ्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याला अपाय होतो. आणि दुसरं असं की फ्री चॉईस हेच अल्कोहोलच्या बाबतीत पुन्हा दुसरं मिथ आहे. याचं कारण असं की तुम्ही दारू घेतली नाही, तुमचं डोकं नीट काम करत आहे, तुम्ही फ्री चॉईस करण्याच्या क्षमतेत आहात. तुम्ही दारूचा पहिला ग्लास घेतला, आता तुमच्या मेंदूवरती अल्कोहोलचा परिणाम झाला. आता कोण निर्णय घेत आहे? तुम्ही निर्णय घेत नाही आहात, अल्कोहोल निर्णय घेत आहे. अल्कोहोल तुम्हाला तसे निर्णय घ्यायला भाग पाडत आहे. सो ॲक्च्युली तुम्ही दारू प्यायल्यामुळे स्वतःचं व्यक्तिगत स्वातंत्र्य गमावता. अल्कोहोल घेतल्यानंतर फ्री चॉईस उरतच नाही. ड्रिंक घेतल्यानंतर तुमचं फ्री चॉईस सगळ्यात पहिल्यांदा तुमचं फ्री चॉईसच जातो, कारण याच्या नंतर आता तुम्हाला चॉईस राहिलाच नाही. दॅट अल्कोहोल इज गोइंग टू मेक यू ड्रिंक मोर अँड मोर अँड मोर. त्यामुळे अल्कोहोलमुळे ॲक्च्युली आपलं फ्री चॉईस, आपलं स्वातंत्र्य, निवडीचं स्वातंत्र्य आपण गमावतो, हे राखतच नाही. त्यामुळे फ्री चॉईस ऑफ ड्रिंकिंग इज अ मिथ. ड्रिंकिंग टेक्स अवे युअर फ्री चॉईस. म्हणून दारू पिणं म्हणजे खरं म्हणजे स्वातंत्र्य गमावणं आहे. विचार स्वातंत्र्य, विवेक स्वातंत्र्य आणि आचार स्वातंत्र्य तिन्ही दारू तुमच्यापासून हिरावून घेते. त्यामुळे दुसरं मिथ. आणि तिसरं असं मिथ आहे की काय थोडंफार दारू, मॉडरेट ड्रिंकिंग घेतल्यामुळे आरोग्य सुधारतं. 90च्या दशकामध्ये असे 7 वैद्यकीय अभ्यास प्रकाशित झालेत की त्याच्यामध्ये असं दिसलं की मॉडरेट ड्रिंकिंगमुळे रोगांचं, मृत्यूचं, हृदयरोगाचं प्रमाण कमी होतं. आणि आम्ही डॉक्टरांनी त्याचा व्यापक प्रसार केला. काही डॉक्टर तर सांगायला लागे रुग्णाला की अरे थोडंसं 2 घेत जा पेग. त्यानंतर त्याच अभ्यासांचं पुन्हा विश्लेषण अभ्यासकांनी केलं तर काय आढळलं? नंबर 1, त्या 7 अभ्यासापैकी 6 अभ्यास हे अल्कोहोल इंडस्ट्रीने फायनान्स केलेले होते. नंबर 1. नंबर 2 असं आढळलं की वस्तुतः त्याच्यामध्ये हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होताना दिसलं, पण एकूण मृत्यू मात्र वाढले. म्हणजे जर हृदयरोगाने मृत्यू अल्कोहोलमुळे कमी जरी झाले, त्याच्यावर मी पुढे येतो की तसंही होत नाही, पण हृदयरोगामुळे मृत्यू अल्कोहोलमुळे कमी झाले, पण कॅन्सरमुळे, ॲक्सिडेंटमुळे, सुसाईडमुळे जर वाढले, तर तुम्हाला फक्त मृत्यू लवकर हवा आहे का? आणि मृत्यूचं कारण वेगळं हवं असेल तर घ्या अल्कोहोल. पण अल्कोहोल डझंट सेव्ह यू. अल्कोहोलमुळे मृत्यूचं प्रमाण वाढतं. आणि आता हे स्पष्ट झालेले की अल्कोहोलमुळे ब्लड प्रेशर निर्माण होतं, अल्कोहोलमुळे हृदयरोगही निर्माण होतो. एम्स दिल्लीच्या अभ्यासकांनी उत्कृष्ट अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी दाखवलेलं आहे की भारतीयांना हे लागू पडत नाही. हे पश्चिमेतले अभ्यास, भारतीयांमध्ये अल्कोहोलमुळे हृदयरोगचं प्रमाण वाढतं. आणि मग तर पश्चिमेतल्या अभ्यासात असं दिसलं की हा अल्कोहोलचा जो सोकॉल्ड प्रोटेक्टिव्ह इफेक्ट होता,
तो फक्त कॉकेशियन लोकांसाठी आहे, एशियन आणि निग्रोंना लागू पडत नाही. तो फक्त पुरुषांसाठी आहे, तो बायांना लागू पडत नाही. आणि तो देखील फक्त 35 ते 55 वयोगटातल्या गोऱ्या पुरुषांनाच फक्त लागू पडतो. म्हणजे जगातली कंझम्पशन हे आपल्या भारताच्या अवतीभोवतीच्या देशांमध्ये किती आहे? हे किती लिटर पर कॅपिटा पर इयर? भारतामध्ये आत्ताच आपण पाहिलं की 5.6 लिटर पर कॅपिटा पर इयर, स्त्रिया आणि पुरुष मिळून. पण म्यानमारमध्ये 4.8, लंकामध्ये 4.3, नेपाळमध्ये 2 लिटर्स, इंडोनेशियामध्ये 0.8, भूटान, पाकिस्तानमध्ये 0.2 लिटर्स आणि बांगलादेशमध्ये 0. ही आकडेवारी अभयभंगांची नाही आहे, ही आकडेवारी WHO आहे. आणि तुम्ही टायटलमध्ये बघाल तर रेकॉर्डेड अँड अनरेकॉर्डेड, म्हणजे कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही दारू मिळून WHO म्हणत आहे की या देशांमध्ये पर कॅपिटा अल्कोहोल कन्झम्पशन किती आहे. तर आपल्याच अवतीभोवती किमान 4 देश असे आहेत की ज्यांच्यामध्ये 1 लिटरपेक्षा प्रमाण कमी आहे दारू पिण्याचं. आणि WHOच्या स्टॅटिस्टिक्स रिपोर्टमध्ये ते यादी देतात 27 देश जगात असे आहेत की जिथे दारूचं पर कॅपिटा कन्झम्पशन 1 लिटरपेक्षा कमी आहे. एका गडचिरोलीत झालं तर तुम्ही म्हणू शकता की गडचिरोलीत अपवाद आहे. 27 देशांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण त्यांनी 1 लिटरपेक्षा कमी ठेवलेलं आहे. त्यामुळे हे अशक्य नाही. शासकीय नीती, समाजातली संस्कृती या सगळ्यांचा परिणाम म्हणून दारूचा प्रश्न नियंत्रणात ठेवता येतो असं 27 देशांनी आपल्याला दाखवलेलं आहे. आणि त्यासाठी दारूची उपलब्धी आणि विक्री याच्यावर नियंत्रण आणायला पाहिजे. बंदी असं काही आवश्यक नाही, पण त्यात उत्तरोत्तर नियंत्रण आणायला पाहिजे. मग आता प्रश्न असा की खरंच दारूबंदी करता येते का, याचा परिणाम तरी होतो का? आपण त्या डिबेटपासून सुरू केलं होतं. हा अभ्यास जो आहे हा भारतातल्या 5 राज्यांच्या दारूबंदीचा अभ्यास अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी केलेला आहे. हार्वर्ड विद्यापीठ, पेनिसिल्व्हानिया विद्यापीठ आणि वर्ल्ड बँक यांच्या 3 अभ्यासकांनी मिळून केलेला अभ्यास आहे. त्यांनी काय केलं की काही राज्यांमध्ये दारूबंदी नव्हती, आता तिथे सुरू केली तर त्यांना संधी मिळाली, किंवा जिथे होती दारूबंदी उचलली काढली तर तिथे संधी मिळाली की दारूबंदीचा नेट इफेक्ट काय होतो. त्यांचा निष्कर्ष असा की दारूबंदीमुळे दुसरं तुम्ही काही नाही केलं, निव्वळ दारूबंदी केली तरी समाजातलं दारूचं प्रमाण 40% कमी होतं. 100% कमी होतं नाही, ते आपलं मिथ आहे की दारूबंदी केली की 100% कमी व्हावं. असं जगातल्या कोणत्याच एका उपायाने सामाजिक प्रश्न पूर्णपणे जात नसतो. कोणत्या उपायाने गरिबी 100% जाते? गरिबी 5% एखाद्या उपायाने कमी झाली तरी आपण सेलिब्रेट करू. नरेंद्र जाधव इथे आहेत, ते आपल्याला सांगतील की गरिबी कमी करणं किती कठीण आहे. त्यामुळे कोणत्याही सामाजिक उपायाने गरिबी 2%, 5% कमी झाली, भारत सरकार सेलिब्रेट करतं. इथे एका उपायामुळे 40% दारू कमी होते. 100% होत नाही हेही खरं, पण 40% होतं हेही खरं. दुसरं त्याच्यातलं त्याच अभ्यास त्यांचा की दारू बंदी झाल्यामुळे स्त्रियांच्या विरुद्ध गुन्हे यांचं एपिसोड्स यांची संख्या 1 लक्ष लोकसंख्येच्या मागे 4000 गुन्हे कमी होतात. हा अतिशय मोठा आकडा आहे. 1 लक्ष लोकसंख्येमध्ये. बरं, ही आकडेवारी जी आहे ही सगळी भारत सरकारची आकडेवारी आहे. भारत सरकारचा NFHS नावाचा एक सर्वे होतो दर 5-6 वर्षांनी, आणि नॅशनल क्राईम ब्युरोमध्ये स्त्रियांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी. त्यामुळे हे छोटे मोठे गुन्हे नसावेत, जे पोलिसांकडे रेकॉर्ड झालेले असे गुन्हे आहेत. 1 लक्ष लोकसंख्येच्या मागे 4000 गुन्हे स्त्रियांच्यावर कमी होतात. जणू काही हे सगळं आजचं विज्ञान जे मी आपल्याला सांगतो आहे गडचिरोलीच्या बायांना इंट्युटिव्हली माहीत होतं. आजपासनं 37 वर्षापूर्वी माहीत होतं. त्यांच्याकडे आकडे नसतील, पण त्यांच्या पाठीवरचे वळ होते. त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये जे नवऱ्याचं उत्पन्न येत नव्हतं आणि सगळं उत्पन्न बाहेर निघून जात होतं, त्याचा अनुभव होता. आणि त्या अनुभवाच्या आधारावर त्या बाया आम्हाला म्हणत होत्या की आमचं पहिलं शत्रू दारू आहे, ते दारू बंद करा. त्यामुळे गडचिरोलीची दारूबंदीचं काय झालं,
त्याचा इतिहास असा की 3 फेजेसमधलं गडचिरोलीची दारू बंदी नाही म्हटलं पाहिजे, दारूचा विरुद्ध जो आमची लढाई सुरू आहे 3 फेजेसमधनं गेली. पहिली फेज ती दारूबंदीसाठी, ती सांगितली मी. 93मध्ये दारूबंदी झाली. 93 ते 2013 आम्ही मुख्यतः व्यसनमुक्ती म्हणजे व्यसन उपचार करत होतो. आणि त्याच्यानंतर तिसरी फेज आता मुक्तिपथ नावाचं एक आम्ही सुरू केलेलं अभियान, त्याच्यावर मी येणार आहे. महाराष्ट्र 1993मध्ये महाराष्ट्र सरकारने दारूबंदी केली. त्याच्यामुळे दारू विक्री करण्याचे सरकारी लायसन्स असलेली सगळी दुकानं बंद झाली. पण आदिवासींना मात्र कायद्यानेच घरी मोहापासून दारू बनवून पिण्याची मुभा आहे. कारण भारत म्हणजे प्रोहिबिशन ॲक्ट जो आहे, बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट, तो आदिवासींना ती मुभा देतो. आणि गडचिरोलीमध्ये 40% लोकसंख्या आदिवासी आहे. आणि गडचिरोलीमध्ये मोहाची फुलं घरोघरी उपलब्ध आहेत. त्यामुळे कायद्यानेच संमती दिलेली आहे की तुम्ही दारू बनवून पिऊ शकता. त्यामुळे दारूचा प्रश्न काय पूर्णपणे सुटला नाही. कदाचित 40% सुटला असेल आपण जर जो अभ्यास पाहिला त्यानुसार. म्हणून प्रश्न राहिला की दारूबंदी झाली तरी बेकायदेशीर दारू काही प्रमाणात वाढली आणि ही जी पारंपरिक आदिवासींमधली दारू आहे कशी कमी करायची. त्यावेळी आम्ही 2015 आणि 16मध्ये 2 अभ्यास केलेत. डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे, पूर्ण जिल्ह्याचं अतिशय काटेकोरपणे सॅम्पलिंग, नॅशनल सॅम्पल सर्वे जसे होतात त्या पद्धतीने सॅम्पलिंग करून जिल्ह्याचे सर्वे केले. त्यातला पहिला सर्वेचं निष्कर्ष असा आहे की 41% पुरुष दारू पितात. हे दारूबंदीच्या नंतर आहे. म्हणजे दारूबंदी व्हायच्या अगोदर 68% पुरुष दारू पित असणार. त्यातले 40% कमी झालं असं धरलं तर 2015मध्ये 41% पुरुष दारू अजूनही पित होते. आणि दुसरं, त्याच्यामुळे 1,58,000 पुरुष अजूनही दारू पित होते, 12 लक्ष लोकसंख्या. आणि तिसरं असं की दारू विकत घेण्यावरती लोकांनी खिशातनं केलेला खर्च होता 82 कोटी रुपये. इतक्या रुपयाची दारू विकत घेत होते. त्याचवेळी तंबाखूचाही आम्ही दुसऱ्या वर्षी अभ्यास केला. टोबॅकोचा 44% लोक, आणि आता नुसते पुरुष नाहीत, 41% ते पुरुष होते पिणारे. तंबाखूमध्ये स्त्रिया, पुरुष आणि मुलं सगळे धरून 43.6% तंबाखू खातात. खाणारे एकूण 4,67,000 आहेत आणि त्याच्यावर खर्च ते करतात 298 कोटी रुपये. 298 कोटीची तंबाखू आणि 82 कोटीची दारू, म्हणजे 380 कोटी रुपये. गडचिरोली ह्या महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे. तिथे 380 कोटी रुपये वर्षाला दारू तंबाखूवर खर्च होत होता, दारूबंदी असून देखील आणि महाराष्ट्रात तंबाखूबंदी असून देखील. त्यामुळे बंदी असून देखील 380 कोटी रुपये खर्च करतात. आणि तुलनेसाठी म्हणून सांगून देतो की त्या वर्षीचं DPDCचं, जिल्हा प्लॅनिंग आणि विकासाचं बजेट होतं 156 कोटी रुपये. शासकीय विकास 156 कोटीचा, दारू तंबाखूवर खिशातनं केलेला खर्च 380 कोटीचा. हे दारू तंबाखूचं आर्थिक गणित आहे. आणि म्हणून या सगळ्या कामाच्या अनुभवातनं निष्कर्षावर आम्ही असं आलो की एक कोणताच उपाय पुरेसा होत नाही. इथे अनेक उपायांची एकत्र सांगड करून एक नीती बनवण्याची गरज आहे. आणि म्हणून मुक्तिपथ नावाचं एक अभियान दारू आणि तंबाखू कमी करून गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, हेतू गोल त्याचे 2, दारू तंबाखू खाण्यापिण्याचं प्रमाण कमी करणं आणि याच्यावर होणारा जो खर्च आहे तो कमी करणं. ह्या मुक्तिपथची कल्पना त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्यासमोर मी मांडली. सुदैवाने त्यांना पटली. त्यांनी आता सर्वेचे पूर्ण निष्कर्षही पाहिले, त्यांना पटली. आणि मुख्यमंत्री जो कोणी असेल, पण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणून एक टास्क फोर्स राज्यस्तरीय स्थापन करण्यात आला महाराष्ट्रातले दारू तंबाखू कमी करण्यासाठी. आणि सुरुवात गडचिरोली जिल्ह्यापासून करायचं ठरलं, कारण तिथे पूर्वीचं आमचं कामही होतं आणि सर्च आमची संस्था होती. आणि अशा तऱ्हेचं एक रचना निर्माण करण्यात आली. राज्य पातळीवरती टास्क फोर्स आहे, मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत, 6 मंत्री त्याचे सदस्य आहेत, 6 सचिव त्याचे सदस्य आहेत, मी त्याचा सल्लागार आहे. खाली जिल्हा पातळीवरती कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. मग तालुका पातळी, पंचायत पातळी, सगळ्यात महत्त्वाची पातळी याच्यातली जी आहे गाव संघटन आहे. त्याच्यावर मी पुढे येणार आहे. आणि अशा प्रकारची एक इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी आम्ही 4 प्रॉंग स्ट्रॅटेजी, 4 कलमी कार्यक्रम,
की मागणी कमी झाली पाहिजे, पुरवठाही कमी झाला पाहिजे. अर्थशास्त्राचा कोणी विद्यार्थी हे जाणतो. मागणी कमी करण्यासाठी जनजागृती आणि ज्यांना व्यसन आहे त्यांना व्यसन उपचार. पुरवठा कमी करण्यासाठी कम्युनिटी ॲक्शन, गावाने मिळून सामूहिक कृती करावी. आणि दुसरं म्हणजे दारू तंबाखू दोन्ही महाराष्ट्र सरकारने बॅन केलेली आहे. दारू गडचिलीमध्ये आणि सेंटेड तंबाखू तर पूर्ण, गुटखा खर्रा पूर्ण महाराष्ट्रात बॅन आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करायला शासकीय यंत्रणेला प्रोत्साहित करणं. कार्यकर्त्यांची एक अशी चमू जिल्हाव्यापी निर्माण करण्यात आली. जनजागृती काय फार विस्ताराने मी जायची गरज नाही. जनजागृतीच्या अनेक पद्धती आम्ही वापरल्या, शालेय मुलांपासून, ग्रामीण भागापासून, तीर्थक्षेत्र, धार्मिक यात्रा, सगळीकडे. दुसरं, शासकीय जी बंदी आहे दारूच्या विरुद्ध, तर पोलिसांची मदत घेऊन गावातल्या बाया जाऊन जागोजागी पोलिसांना भेटून दारू बेकायदेशीर कुठे मिळते आहे ती थांबवा. पोलीस सगळेजण आरोप करतात की पोलीस भ्रष्ट होऊन जातात, होतात हे काही वेळा, खरं आहे. स्त्रियांनी काय युक्ती वापरली की पुरुषांना जाऊन त्या राखी बांधायला लागल्या आणि रक्षाबंधनाची भेट आम्हाला भाऊराया ही दे की माझ्या गावातली दारू बंद कर. माझा नवरा दारू पितो. आता पुरुष तिथे पोलीस, CRPF, नक्षलवादामुळे एकटे एकटे जंगलात राहतात, आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. त्यांची नवरा बायको भाई बहीण सगळे दुसरीकडे. अशावेळी जेव्हा एका गावातल्या बाया येतात आणि तुम्हाला राखी बांधतात, तेव्हा पत्थरदिल पुरुषाचं देखील हृदय थोडा काळ का होईना विरघळतं. म्हणून पोलिसांचं सहकार्य बायांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे याच्यामध्ये की अख्ख्या गावाने सामूहिक निर्णय करायचा की आमच्या गावात बेकायदेशीर दारू तंबाखू राहणार नाही. याला वैधानिक आधार आहे. कारण पंचायत राज ॲक्ट जो आहे आणि विशेषतः आदिवासी भागांसाठी जो पंचायत राज ॲक्ट आहे, पेसा म्हणतात त्याला, त्याच्या अंतर्गत गावाच्या ग्रामसभेला अधिकार दिलेला आहे की गावामधले जे नशा निर्माण करणारे पदार्थ आहेत त्यांचं तुम्ही सोशल कंट्रोल करू शकता. त्याचा आधार घेऊन गावाची दारूमुक्ती हा प्रकार आम्ही रूढ केला. त्याच्या अंतर्गत गावागावामध्ये मुख्यतः स्त्रिया संघटित होऊन गावातली दारू जी काही बेकायदेशीर असेल तिला पूर्ण थांबवतात. वेगवेगळ्या त्याच्या बातम्या. काही गावात दारू आणि तंबाखू दोन्ही मुक्त होऊन गेलेत. आणि चौथा उपाय म्हणजे तरी देखील आमच्या एस्टिमेशननुसार 30,000 पुरुष दारूचे व्यसनी आहेत. त्यांना नुसतं कायद्याच्या बडग्याने होत नाही, म्हणून त्यांना व्यसनासाठी उपचार. आणि गावागावामध्ये व्यसनाची उपचार शिबिरं करण्यात आली. त्यामुळे 11,000 व्यसनींचा उपचार करण्यात आला. दारूच्या किंवा कोणत्याही व्यसनाचा उपचार हा फार प्रभावी नसतो. मी 30 वर्षाच्या अनुभवानंतर एक शिकलो आहे की व्यसनमुक्ती हा शब्द भ्रामक आहे. व्यसन लागल्यानंतर त्यापासून मुक्ती नसते. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं व्यसनींचं जे संघटन आहे अल्कोहोलिक अनॉनिमस, त्यांचं तर पहिलंच वाक्य आहे, वन्स ॲन अल्कोहोलिक ऑलवेज ॲन अल्कोहोलिक. ते सुरुवातच करतात की मी एक दारुड्या आहे. मी 10 वर्ष जरी प्यालो नसेल तरी ते म्हणतात यू स्टील आर ॲन अल्कोहोलिक. कारण तू केव्हाही घसरू शकतो आणि हे वास्तव आहे त्यातलं. व्यसन या रोगाचं हे वास्तव आहे. कारण व्यसन हा क्रॉनिक ब्रेन डिसीज आता असं न्यूरोलॉजी मानते. त्यामुळे त्याच्यापासून मुक्ती नसते. म्हणून आता आम्ही शब्द वापरायला लागलो आहे व्यसन मॅनेजमेंट किंवा व्यसन उपचार. तुम्ही व्यसन उपचार करू शकता, काही प्रमाणात मॅनेज करू शकता. मुक्ती भ्रम आहे. व्यसनापासून मुक्ती नाही. व्यसन लागणं थांबवू शकता, लागल्यानंतर मुक्ती नाही, कारण तुमची ब्रेन स्ट्रक्चरच बदलते. आणि सगळ्यात शेवटी आत्ता लोकसभेच्या इलेक्शन झाल्या, निवडणुका. पण त्याच्या अगोदर 2019मध्ये विधानसभेच्या निवडणूक, लोकसभेच्या निवडणूक, पंचायत निवडणूक सगळ्यामध्ये आम्ही जिल्हाव्यापी असं केलं की दारूमुळे आम्ही आमची लोकशाही निवडणूक भ्रष्ट होऊ देणार नाही. सगळ्या उमेदवारांकडनं आम्ही लिखित आणि व्हिडिओ रेकॉर्डेड वचन घेतलं की मी निवडणुकीत दारू वाटणार नाही. आणि ते यूट्यूबवर टाकलेलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या गावातल्या बाया त्यांना जाब विचारू शकतात जर त्यांनी दारू वाटली तर. आणि पुन्हा त्यांच्याकडनं वचन घेतलं की मी दारूबंदीला समर्थन करीन आणि निवडून आलो तरी आणि पडलो तरी दारूबंदीला समर्थन करीन. त्यामुळे लोकशाहीमध्ये शेवटी
जनतेचा दबाव जो उमेदवार आहे त्याच्यावर यायला पाहिजे. उमेदवाराकडनं तू कसं वागावं याचं वचन जनता अगोदर घेते आहे. आणि योगायोगाने किंवा बायांची मतं कोणाला गमवायची आहेत म्हणून प्रत्येक उमेदवाराने, सर्व उमेदवारांनी या चारही निवडणुकांमध्ये सर्व उमेदवारांनी आम्हाला लिखित आणि व्हिडिओ रेकॉर्डेड शपथपत्र दिलेलं आहे. आता फक्त शेवटी याचा परिणाम काय झाला मुक्तिपथचा? सर्चमध्ये आम्हाला एक सवय आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीचं काटेकोर मोजमाप करतो. तर दरवर्षी डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे आम्ही करतो. आत्तापर्यंत 7 डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे वार्षिक करण्यात आले. जसे प्रथमचे अतिशय सुंदर असर सर्वे होतो तशा प्रकारचे हे गडचिरोली जिल्ह्यामधले दारू तंबाखूचं परिणाम किती, प्रमाण किती आणि परिणाम किती. तर एक पहिली गोष्ट, आता स्थिती अशी झाली आहे की 1500 गावं जी गडचिरोली जिल्ह्यात आहेत त्यातल्या 1300 गावामध्ये मुक्तिपथ संघटना आहेत गावामध्ये. जिल्ह्यातल्या 698 गावांमध्ये दारू पूर्णपणे बंद आहे. जवळजवळ निम्म्या गावांमध्ये दारूबंदी होतीच, पण बेकायदेशीर दारू देखील गावकऱ्यांनी बंद केलेली आहे. 355 गावांमध्ये गाव संघटन बनलं आहे, ते अजून प्रयत्न करतात आहे, पण गावातली बेकायदेशीर दारू पूर्णपणे बंद झाली नाही. 360 गावं अशी आहेत की जिथे गावात दारू विक्री बंद आहे, पण आदिवासी घरी मात्र दारू पिण्याची त्यांना मुभा आहे. 36 गावं मात्र दारू विक्रीचाच धंदा करतात. जिल्ह्यातली जवळजवळ निम्मी गावं ही सामूहिक निर्णयाने आणि सामूहिक प्रयत्नाने दारूमुक्त झाले आहेत. आणि हे जे डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे झाले त्याचा परिणाम बघा की दारू पिण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये 41% मी तुम्हाला सांगितलं होतं बेसलाईन 2015मध्ये 41%वरून आता 27%वर आलेलं आहे. अजूनही 0% झालेलं नाही आहे, पण भारतामध्ये 51% आहे. आणि गडचिरोलीसारखा आदिवासी जिल्हा जिथे एकेकाळी 68% पुरुष दारू पित होते, ते प्रमाण आता 27%वर आलं आहे. याचा अर्थ, आणि तुलनेसाठी इथे आपण दाखवतो की भारतामध्ये 51% पितात आणि गडचिरोलीमध्ये दारूबंदीच्या पूर्वी 68% पित होते. म्हणून 68%वरनं 27% असं हे दारूचं प्रमाण कमी झालं आहे. म्हणजे जवळजवळ 60% दारू कमी झाली आहे. दारूवर होणारा खर्च वर्षाला 82 कोटी होता, तो आता 40 कोटीवर आलेला आहे. 42 कोटीचं सेव्हिंग आहे. आणि या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये दर वर्षाला 8% या प्रमाणामध्ये दारूवरचा खर्च वाढतो आहे. म्हणून या 7%मध्ये ते प्रमाण नैसर्गिकरित्या सुरूच राहिलं असतं मुक्तिपथ जर नसतं तर. ते जर तुम्ही हिशोबात घेतलं तर खरं म्हणजे 90 कोटी रुपयांचं सेव्हिंग झालेलं आहे. तंबाखूचं खाण्याचं प्रमाण 43%वरनं 29%वर आलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की 1,54,000 स्त्री पुरुषांनी तंबाखू खाणं सोडलं आहे. व्यसन उपचारामध्ये एका रोग्याचा आम्ही उपचार करतो. आम्ही केला आहे 11,000 व्यसनींचा उपचार केला आहे. म्हणून जो व्यसनी झालेला आहे त्याला उपचाराची गरज आहे, ती तर दिली पाहिजे. कोणाला ताप आला तर तापाचं औषध देतोच आपण, पण ताप होऊ नये म्हणून आपण लस टोचतो. तसंच दारू किंवा तंबाखू समाजामध्ये पसरू नये आणि लोकांना व्यसन होऊ नये अशा प्रकारची नीती आणि उपाय करणं जास्त महत्त्वाचं उपचार करण्यापेक्षा. उपचार तुम्ही एका माणसाचा केला असता तरी 1,54,000 लोकांची तंबाखू सोडवणं आम्हाला अशक्य होतं. अशा प्रकारचा व्यापक 4 कलमी कार्यक्रम आणि अभियान केल्यामुळे दारू आणि तंबाखू दोघांचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे मुक्तिपथचे अनेक फायदे आहेत. खर्च किती? प्रोग्राम एक्सपेंडिचर 2 कोटी हे आले आहेत महाराष्ट्र सरकारकडनं, आणखी सुरुवातीला टाटा ट्रस्टकडनं, आणि आता रोहिणी निलेकणी फिलॉन्थ्रॉफी ते याला मदत करत आहे. वार्षिक खर्च 2 कोटी, पण प्रोग्रामचे बेनिफिट किती? तर अल्कोहोल आणि टोबॅकोवर होणारा खिशातनं होणारा खर्चच मुळे 83 कोटीने कमी झालेला आहे. त्याच्याशिवाय आरोग्य सुधारतं, स्त्रियांची सेफ्टी सुधारते, स्त्रियांची शक्ती प्रबळ होते, पुरुषांची प्रॉडक्टिव्हिटी वाढते,
गाव संघटित होतं आणि लोकशाही सुधारते, असे अनेक त्याचे फायदे आहेत. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे महाराष्ट्राला विचार करण्यासाठी आता एक जिल्हाव्यापी मॉडेल उपलब्ध झालेलं आहे की दारू आणि तंबाखू या दोन प्रश्नांवरती निव्वळ नैतिक कीर्तन करून उपयोगी नाही, तर वैज्ञानिक पद्धतीने आणि सामाजिक परिवर्तनाच्या पद्धतीने दारू आणि तंबाखू दोन्ही सबस्टॅन्शियली कमी करता येतात. शून्य करता येत नाही, पण सबस्टॅन्शियली कमी करता येतात. आणि 2 कोटी वार्षिक खर्चाच्या तुलनेत 83 कोटी लोकांच्या खिशात पैसा नेट वाचला. याचा आढावा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी घेतला 2019मध्ये, तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम अजून कंटिन्यू करा आणि तो चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात ते लागू करायचा निर्णय घेतला आणि मग सरकार बदललं. मला आज आशा होती की आज शरद पवार हे असतील तर मी त्यांना सांगू शकलो असतं की त्यांच्या सरकारने काय घोळ घातला. कारण मुक्तिपथचं हे मॉडेल चंद्रपूरला लागू करायच्याऐवजी विजय वडेट्टीवारांनी प्रयत्न करून चंद्रपूरची दारूबंदी उठवली. खरं म्हणजे वस्तुतः चंद्रपूर आणि गडचिरोली शेजारी शेजारी. मनमोहन देसाईच्या सिनेमामध्ये बघा 2 जुळे भाऊ असायचे, मग एक गुन्हेगार एक पोलीस व्हायचा. तसं चंद्रपूर आणि गडचिरोली जुळे भाऊ होते. विभाजन झालं, एकाने मुक्तिपथचा मार्ग स्वीकारला आणि चंद्रपूरने असलेली दारूबंदी उठवली. आज चंद्रपूरमध्ये रफ एस्टिमेट सांगतो, कारण तिथे आत्ता सर्व्हे नाही केलेले आम्ही, वर्षाला 1000 कोटी रुपयाची दारू खपायला लागली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 40 कोटीची दारू आहे. चंद्रपूरची लोकसंख्या गडचिरोलीच्या दुप्पट आहे. म्हणून चंद्रपूरची जर गडचिरोली एवढी लोकसंख्या असती, 2 जुळे भाऊ, फक्त मध्ये एक नदी वाहते, बाकी ट्विन ब्रदर्स, एकीकडे समान 12 लाख लोकसंख्येसाठी चंद्रपूरमध्ये 500 कोटी दारूवर खर्च होतो आणि गडचिरोलीमध्ये 40 कोटी खर्च होत आहे. त्यामुळे एक अतिशय सुंदर जणू काही तुलनात्मक अभ्यासच राजकीय योगायोगाने घडलेला आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या रूपात, एक नॅचरल एक्सपेरिमेंट की काय करता येऊ शकतं आणि दारूबंदी उठवल्यानंतर काय होतं याचं उदाहरण चंद्रपूर आहे. त्यामुळे आता जागतिक विज्ञान म्हणतं आहे काय, ते मी अगोदर सांगितलं, पुन्हा पुनरावृत्ती करत नाही. जागतिक आणि राष्ट्रीय ही खरं म्हणजे एक आवश्यकता झालेली आहे की दारू हा प्रश्न म्हणा, दारूबंदी हा प्रश्न सोडा, अल्कोहोल हा प्रश्न घेऊन त्याच्यावर शासकीय नीती आणि सामाजिक कृती 2 गोष्टी करण्याची गरज आहे. UN बॉडीज म्हणायला लागलेल्या आहेत, SDG जे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आणि त्याचे दुष्परिणाम कमी करणं हे गोल त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे विज्ञान आणि जागतिक नीती या दिशेने जातात आहेत. कारण हे जे मलेरिया TBच्या नंतर आलेले नवे रोग आहेत, कॅन्सर, मानसिक रोग, स्ट्रोक आणि हृदयरोग, यांच्यामध्ये दारू तंबाखूचं मोठा भूमिका असल्यामुळे त्यांना कमी करायचं असेल तर दारू तंबाखू कमी करावी लागेल. ती करता येते, आपण हे गडचिरोलीत पाहिलं, त्याचे अनेक उपयोग आहेत हेही पाहिलं. म्हणून थोडक्यात की दारू, मी आता टोबॅको थोडं बाजूला ठेवतो आहे कारण आजचा विषय माझा फक्त अल्कोहोल होता, की अल्कोहोल हा आरोग्यासाठी, सगळ्या लोकांच्या आरोग्यासाठी एक मोठा धोका झालेला आहे राष्ट्रीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती. त्याला अनेक भयानक असे निगेटिव्ह इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस आहेत. नुसते हे एका माणसाचं दारू पिण्याचं स्वातंत्र्य किंवा इच्छा असा तो मुद्दा उरलेला नाही आहे. विज्ञान आणि ग्लोबल पॉलिसी दोन्ही आता नवी भूमिका घेतात आहेत. ते म्हणतात आहेत की 0 कन्झम्पशन इज द ओनली सेफ लिमिट. आणि म्हणून UN बॉडीज आणि WHO उत्तरोत्तर दारू कमी करत न्या असं म्हणतं आहे. आणि मुक्तिपथच्या रूपामध्ये ते करता येतं याचा पुरावा उपलब्ध आहे. याचा अर्थ महाराष्ट्राने दारूबंदी करावी असं मी म्हणतो आहे का? पहिला प्रश्न मला हा विचारण्यात येईल. तर मी तसं म्हणत नाही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या स्थितीमध्ये तत्काळ पूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करता येईल हे व्यवहारच होणार नाही. पण महाराष्ट्राला किमान एक अल्कोहोल नीती, दारू नीती तरी बनवायची गरज आहे. कारण जेव्हा राजकीय नेत्यांच्या आणि शासकीय ब्युरोक्रॅटच्या हातामध्ये त्यांच्यावर निधी उभारण्याची जबाबदारी येऊन पडते, बाकी तर सगळा पैसा GSTच्या अंतर्गत आता केंद्र सरकारच्या ताब्यात आहे.
राज्य सरकारच्या हातात निधी उभारायची उत्पन्नाची साधनंच फार मर्यादित झाली आहेत. त्यामुळे पेट्रोलवरचा कर आणि दारूवरचा कर हीच त्यांची मुख्य साधनं आता राहिलेली आहेत. त्यामुळे अशा स्थितीमध्ये दरवर्षी आर्थिक निधीची गरज आणि त्या चणचणीपायी अल्कोहोलचं प्रमाण वाढवा या दिशेने जी गाडी जाते आहे, ही गाडीची गती वाढते आहे आणि खरं म्हणजे शेवटी एक मोठा कडा आहे. जितक्या गतीने ती गाडी त्या दिशेने जाईल तर कड्याच्या आपण अधिक लवकर पडण्याच्या दिशेने जातो. याला कुठेतरी ब्रेक लावायची गरज आहे. ती ब्रेक ॲन्युअल बजेटमध्ये नाही राहू शकत, कारण ॲन्युअल बजेटमध्ये कोणत्याही अर्थमंत्र्यावर दबाव असतो की आता पुढच्या वेळी डेफिसिट कसं कमी करू. तर तो म्हणतो दारूवरचा कर वाढवा, किंवा तो एक्साईज विभागाला म्हणतो दारूचा खप वाढवा, दुकानं वाढवा, लायसन्सेस जास्त द्या. तर त्या तऱ्हेने विचार करून चालणार नाही. तुला महाराष्ट्राला कोणत्या दिशेने जायचं आहे, आपल्या पुरुषांचं काय होत आहे, स्त्रियांचं काय होत आहे, हे सगळं बघून एक अल्कोहोल नीती ठरवायची गरज आहे. कदाचित ती नीती अशी राहील की महाराष्ट्रामध्ये आम्ही उत्तरोत्तर दारू कमी करू. एकदम दारू बंद नाही होऊ शकत, पण कदाचित उत्तरोत्तर कमी करू. आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपण मुक्तिपथमध्ये पाहिल्या. दारू उत्तरोत्तर कमी करून शक्य आहे 10 वर्षामध्ये आम्ही ती 50% कमी करू. 0% येणार नाही, पण 10 वर्षात 50% कमी करू. आणि ती कमी करण्याच्या पद्धती काय राहतील. पण महाराष्ट्राला आता दारूच्या बाबतीत हे निव्वळ गांधीवाद्यांचं फॅड किंवा स्त्रियांचं फॅड असं म्हणून होणार नाही. आरोग्य, विज्ञान, अर्थशास्त्र आणि गुन्हे या सगळ्याच बाबतीमध्ये आणि स्त्रियांची सत्ता या सगळ्या बाबतीचा विचार करता महाराष्ट्राला आणि भारताला एक नवी अल्कोहोल नीती, न्यू अल्कोहोल पॉलिसी बनवण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये आम्ही दुकानं कसे वाढवू एवढा शॉर्ट टर्म विचार होणार नाही, तर समाजावर एकूणच होणारा याचा दुष्परिणाम आपण पाहिले. त्याचे आकडे, ते आकडे मला मोजायला देखील कठीण जातात, पण 98,000 अब्ज रुपये जर भारताला त्याचा भुर्दंड पडणार असेल तर आर्थिकदृष्ट्या देखील याचा विचार करावा लागेल. अशा प्रकारची नवी दारू नीती बनवायची गरज आहे. विज्ञान आपल्याला सांगितलं आहे नव्याने. आता प्रश्न एवढाच आहे की धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी, आचरण या पातळीला ते केव्हा येईल. अजूनही मार्ग आम्ही गडचिरोलीमध्ये अजूनही शोधतोच आहोत, पण महाराष्ट्रात देखील असा मार्ग शोधायची गरज आहे. असं आजच्या दिनी या व्याख्यानाच्या निमित्ताने मी चव्हाण सेंटरच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्राला खरं म्हणजे हे आवाहन करू इच्छितो की एकदा पुनर्विचार करायची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये दारूबंदी शिथिल करणं मला जे आठवतं ते 1973च्या आसपास सुरू झालं, म्हणजे जवळजवळ 50 वर्ष झाली. 50 वर्षाच्या अनुभवानंतर आणि दारूचं प्रमाण अनेक पटीने वाढल्यानंतर पुन्हा एकदा याला प्रश्नाला रिव्हिजिट करून नव्याने आखणी करण्याची गरज आहे. स्वर्गीय शरद काळेंच्या स्मृतीमधल्या या प्रथम व्याख्यानाच्या निमित्ताने हे विचार आपल्यासमोर मांडायची आपण मला संधी दिली आणि शांतपणे ऐकूनही घेतलं. मनापासून धन्यवाद. नाही, ऑब्व्हियसली गडचिरोली हा महाराष्ट्रातला एक छोटा जिल्हा आहे, 12 लक्ष लोकसंख्येचा, त्यामुळे महाराष्ट्राची 1% लोकसंख्या आहे. गडचिरोलीमध्ये 2 प्रकारची लोकसंख्या आहे. 60% लोकसंख्या ही ग्रामीण आहे आणि ती महाराष्ट्राच्या मागासल्या ग्रामीण भागासारखी आहे. 40% लोकसंख्या ही आदिवासी आहे. त्यामुळे गडचिरोली ही पूर्णपणे महाराष्ट्राचं प्रातिनिधिक नाही. पण प्रत्येकच जागची खरं म्हणजे लोकसंख्या मराठवाड्याची वेगळी आणि पश्चिम महाराष्ट्राची वेगळी आणि कोल्हापूरची वेगळी आणि मुंबईची वेगळी. म्हणून काही धोरणं हे व्यापक राहतील, त्याचं स्थानिक अंमलबजावणीचं स्वरूप मात्र नक्कीच बदलेल. ते तिथले जे सामाजिक कार्यकर्ते राहतील त्यानुसार सामाजिक कृती होतील. त्यामुळे गडचिरोली काय पूर्ण महाराष्ट्राचं प्रातिनिधिक नाही, पण गडचिरोलीने दाखवलेला उपाय मात्र महाराष्ट्रासाठी होऊ शकतो. येस. बघा, व्यसनाला प्रतिष्ठितपणा नाही, सांगतो. व्यसनाला कोणीच प्रतिष्ठितपणा दाखवत नाही. व्यसन निर्माण करणारे जे पदार्थ आहेत त्यांच्या कन्झम्पशनला प्रतिष्ठितपणा आलेला आहे ना. दारू पिण्याची जी कृती आहे, मग तो हिरो असेल तो
किंवा असं आहे काय, नेते लोक बसलेले आहेत आणि ऑफिसर लोक बसले आहेत, डॉक्टर वकील बसले आहेत आणि छान दारू पितात आहेत, हे सिनेमातलं कॉमन दृश्य आहे. तर दारू पिण्याला किंवा एकेकाळ, पण तुम्हाला काय होऊ शकतं परिवर्तन तुम्हाला सांगतो. तुमचं वय माझ्या जवळपासच आहे म्हणून तुम्हाला आठवेल की आपल्या लहानपणी अशोक कुमार, राज कपूर, देवानंद, प्राण यांच्या तोंडात जीभ नसेल पण सिगरेट असायची. सदैव तोंडामध्ये धूम्रयज्ञ त्यांचा सुरू असायचा. रेल्वेमध्ये असे पाट्या असायच्या छोट्या छोट्या की आपके सहयात्रियों को आपत्ती हो तो कृपया धूम्रपान न करे. आणि आपत्ती घ्यायची हिंमत करता यायची नाही, कारण अख्खा डब्बा स्मोकिंग करायचा. आता काय झालं आहे, तुम्हाला पब्लिकली स्मोकिंग करणं जवळजवळ आढळत नाही आता. आणि धूम्रपान करणं, तो पिणाराही येतो, लाजिरवाणा होतो. आणि एअरपोर्टवर कुठेतरी एक छोट्याशा काचेच्या डब्यामध्ये जाऊन त्याला धूम्रपान करावं लागतं. त्याला जाहीररित्या सर्वत्र धूम्रपान करता येत नाही. तर समाजाचे नॉर्म्स बदलतात, बदलू शकतात. आणि याची धूम्रपानाच्या बाबतीत हे नॉर्म बदलायची सुरुवात कशी झाली? 1948 साली डॉल, पिटो आणि हिल या 3 वैज्ञानिकांनी एक अभ्यास प्रकाशित केला. हा जगाच्या इतिहासातला लँडमार्क अभ्यास आहे. त्यात त्यांनी असं दाखवलं की धूम्रपान करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर जास्त होतो. हे आज आपल्याला वाटेल यात काय मोठं नवं आहे. हो, पण त्यावेळी ते नवं होतं. धूम्रपानाचा आणि लंग कॅन्सरचा संबंध आहे हे त्यात पहिल्यांदा दाखवलं होतं. एवढंच नव्हे, कॅन्सरचं तोपर्यंत एकही कारण माहीत नव्हतं, हे पहिलं कारण माहीत झालं. 1950 हा अभ्यास प्रकाशित झाला जर्नलमध्ये. त्यानंतर अनेक अभ्यास प्रकाशित झाले. 1986 सर्जन जनरल ऑफ द US स्टेटमेंट काढला, अतिशय सुंदर 2 शब्दाचं, स्मोकिंग किल्स. काही प्रचारकीय वाक्य नाही, स्मोकिंग किल्स. आणि कोणी म्हटलं? सर्जन जनरल ऑफ US, तिथला जो आरोग्याचा सर्वोच्च अथॉरिटी असतो. हळूहळू बघा, पहिले विज्ञान, मग नंतर शासकीय नीती, आणि मग हळूहळू समाजातली संस्कृती, अशी बदलत आज स्थिती अशी झाली आहे की अमेरिकेमध्ये धूम्रपानाचं प्रमाण कमी झालं आहे, अमेरिकेमध्ये लंग कॅन्सरचं प्रमाण कमी झालं आहे, भारतामध्ये देखील धूम्रपानाचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे हे अशक्य नाही. ज्या 27 देशांमध्ये फक्त 1 लिटरपेक्षा कमी दारूचं प्रमाण आहे, त्यांनी काय केलं? जाऊन बघायला पाहिजे. आपले शेजारीच देश आहेत ते, बघायला पाहिजे. त्यामुळे ह्याचे उपाय तर सापडू शकतात. व्यसनाला कोणी सहसा ग्लोरिफाय करत नाही, पण व्यसन ज्याच्यामुळे निर्माण होतं त्या पदार्थाच्या कन्झम्पशनला लोक ग्लोरिफाय करतात. सिनेमा करतात, लेखक करतात, क्रिकेटर करतात. आपण विमल गुटख्याची जाहिरात पाहतो टी व्हीवरती. कालच आपण वर्ल्ड कपची मॅचही पाहिली, भारत ऑस्ट्रेलियाची, आणि त्याचवेळी त्या विमल गुटख्याची जाहिरातही पाहिली. किती कोट्यवधी लोकांनी पाहिली असणार. म्हणून तुमचा मुद्दा अगदीच बरोबर आहे की त्याला या तऱ्हेने जे कमर्शियल, अहो याचे ट्रिक्स किती करतात तुम्हाला एक सांगतो. WHOच्या एका रिपोर्टमध्ये जगातल्या दारूच्या सगळ्यात मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यापैकी एका कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरचा इंटरव्ह्यू आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला आहे WHOच्या अभ्यासकाने की तुम्ही आता अल्कोहोलचं मार्केट कुठे बघता? तर तो म्हणतो हे विकसित देशामध्ये तर आता सॅच्युरेट झालं, याच्याहून जास्त काही फार वाढण्याची संभावना नाही. विकसित देशांची आता लोकसंख्याही वाढत नाही आहे, आणखी जेवढे प्यायचं ते भरपूर प्यायला लागलेत. म्हणून आता आम्ही अविकसित देशांकडे बघतो आहोत की तिथे मार्केट, मूर्ख लोक जास्त पित नाहीत अजून, त्यांना पाजली पाहिजे. मग कोणाला पाजायची? तर ते म्हणाले म्हाताऱ्यांना पाजून काय फायदा, तर नाहीतरी 2-4 वर्षात मरणारच आहेत. तेव्हा हे गिऱ्हाईक काही कामाचं नाही. यंग मुलांना धरलं पाहिजे. यांना आज जर पिण्याची सवय लागली तर 40 वर्षाचं गिऱ्हाईक भेटलं. आणि दुसरं स्त्रियांना पकडलं पाहिजे, कारण अर्धी लोकसंख्या या असंस्कृत देशांमधली अर्धी लोकसंख्या दारूच पित नाही. काय मागासलेपणा. म्हणून स्त्रियांना दारू पाजायची कशी आणि टीनेजर्सना दारू कशी पाजायची यासाठी त्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि म्हणजे किती सटली ऑपरेट करतात ते बघा. तर मग काय केलं? तर तो म्हणाला की आम्ही शालेय मुलांसाठी स्पर्धा, आणि स्पर्धा कोण आयोजित करताय? अल्कोहोल कंपनी. प्रश्न काय विचारताय? जगातल्या थोर पुरुषांची फोटो ओळखा. मग महात्मा गांधी, नेल्सन मंडेला वगैरे वगैरे, दलाई लामा यांचे फोटो. म्हणजे दारूचा खाली ब्रँड आणि नेल्सन मंडेला, महात्मा गांधी आणि दलाई लामांचे फोटो.
हळूहळू त्या शालेय मुलांच्या डोक्यात नैतिक कन्फ्युजन सुरू होतं की दलाई लामा, नेल्सन मंडेला, महात्मा गांधी आणखी दारू एकत्रच जातात. म्हणजे दारूच्या बाबतीत जे जे सांस्कृतिक काही नैतिक बॅरियर्स निर्माण केले आहेत संस्कृतींनी, ते कसे ढिले करायचे यासाठी अतिशय पद्धतशीरपणे त्याने मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आखला आहे. तुम्ही आता विचारल्यामुळे तुम्हाला अजूनही थोडंसं विषयांतर करून पण एक दुसरं सांगतो. जवळजवळ 60-70 वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये न्यूजवीकच्या कव्हर पेजवरती एक फोटो छापला गेला. ते चित्र होतं न्यूयॉर्कच्या, ते जे कोणतं मॅडिसन स्क्वेअर, कोणतरी स्क्वेअर आहे, प्रसिद्ध स्क्वेअर आहे, टाइम स्क्वेअर. तर तिथे 4 बाया नग्न, हातामध्ये फक्त एक बॅनर धरलेला त्यांचं शरीर समोरून झाकायला, 4च्या तोंडामध्ये सिगरेट आणि टायटल असं वीमेन आर लिबरेटेड फ्री टू स्मोक. म्हणजे आता स्त्रीमुक्ती आणि सिगरेट पिणं हे त्यांनी जोडून टाकलं. म्हणजे बाईला मुक्त व्हायचं असेल तर तिने सिगरेट पिलं पाहिजे. बरं, ते न्यूड फोटो छापून पुरुष बघतील याची त्यांनी खात्री करून घेतली आणि न्यूजवीकच्या फ्रंट पेजवर. समाजामध्ये त्यावेळी जेव्हा त्यांना वाढवायचं होतं टोबॅकोचा धंदा, तेव्हा कशा प्रकारच्या पद्धती त्यांनी वापरल्या. आणि गंमत अशी की ही ज्याने जाहिरात आखली तो मला जे आठवतं ते सिगमंड फ्रॉइडचा तो नातू होता. सायकोलॉजिकली अतिशय सटली आपलं ब्रेन वॉशिंग होत असतं आणि काय केलेलं फॅशनेबल आहे, काय केलेलं चलता आहे हे हळूहळू आपल्याला ते शिकवत असतात. म्हणूनच भारतातले जे 19% दारू कन्झम्पशन होतं ते आता 51% झालेलं आहे. तिकडे कोणीतरी एक हात वर केला होता. ते ना बरोबर आहे. एक मी 2 गोष्टी म्हणेन की 0 असेल असं तर मला वाटत नाही, कारण कोणत्याच समाजामध्ये 0 कन्झम्पशन असेल हे मला विश्वास ठेवायला कठीण जातं. पण मी बांगलादेशमध्ये अनेक वेळा गेलेलो आहे आणि हे तर खरं आहे की बांगलादेशमध्ये तुम्हाला ओपन कन्झम्पशन अजिबात दिसत नाही. पण तरी काही प्रमाणात तरी बेकायदेशीर असणार आहे, पण ते WHO स्टॅटिस्टिकल सिस्टीम काय ते पकडू नाही शकले. आता हे जे 27 देश मी तुम्हाला म्हणालो त्यातले मेजॉरिटी देश हे मुस्लिम देश आहेत. म्हणून मग मुस्लिम देशांनी काय केलं, मुस्लिम देशांनी दोन्ही, एकतर त्यांची धार्मिक जे नियम आहेत त्याच्यामध्ये दारू प्यायला बंदी आहे, पण तसं बघाल तर एका अर्थाने हिंदू धर्मातही आहे, मुस्लिममध्येही आहे, बौद्ध धर्मातही आहे, जैनमध्येही आहे. त्यामुळे भारतातले बहुतेक धर्म खरं म्हणजे दारू पिणं निषिद्ध मानतात. मुस्लिम देशांनी त्याला थोडं अधिक जास्त गांभीर्याने घेतलं. दुसरं, शासनाने नीती अशी घेतली की दारू विकायची नाही. आणि तिसरं, त्यांनी कमर्शियल सेक्टरला दारू विक्रीला मोकाट सोडलं नाही. त्याचा एक परिणाम झाला की या मुस्लिम देशांमध्ये दारूचं प्रमाण 1 लिटरपेक्षा कमी आहे. त्याचा एक दुसरा परिणाम झाला, म्हणजे आता मी थोडंसं वाहवत चाललो, पण दुसरा परिणाम असा झाला की HIV जेव्हा पसरलं जगभरामध्ये, HIVचं सगळ्यात कमी प्रिव्हॅलन्स हा मुस्लिम देशात होता. त्यामुळे अल्कोहोल कन्झम्पशन आणि अनसेफ सेक्स हे देखील सोबत जातात. तर मुस्लिम देशांनी दोन्ही नियंत्रित केले. मी काही मुस्लिम देशांच्या सगळ्याच नीतीचं समर्थन करत नाही आहे, पण शासकीय नीती, धर्म आणि सामाजिक चालीरीती या तिघांना तुम्ही एकत्रित आणलं तर दारूचं प्रमाण कमी ठेवता येतं. हे आपल्याला बरं, हे नुसतेच मुस्लिम देश नाही आहे, त्यात भूटानही आहे, म्यानमारही आहेत की ज्यांचं प्रमाण एकदम कमी आहे. त्यामुळे बुद्धिस्ट देशही आहे, इंडोनेशियाही आहे. त्यामुळे धर्म, संस्कृती, शासकीय नीती आणि सामाजिक कृती या सगळ्यांना जर एकत्र आणलं तर हे प्रमाण अत्यंत, बांगलादेशचं शून्य कदाचित अतिशयोक्ती असेल, ते मोजमापात आलं नसेल, 0 असेल असं तुम्हाला नाही वाटत. सर, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर द लेक्चर. मला असा प्रश्न विचारायचा होता की अल्कोहोल कन्झम्पशन आणि टोबॅको कन्झम्पशन याच्यात काही कोरिलेशन आहे का? कोरिलेशन आहे असं की दोन्ही एकत्र करणाऱ्यांचं प्रमाण जास्त असतं.
त्यामुळे जे अल्कोहोल कन्झम्पशन करतात त्यांच्यामध्ये स्मोकिंगचं किंवा टोबॅकोचं प्रमाण जास्त असतं. कारण असं म्हणता येईल की माणसाला या काही थोड्या ॲडिक्टिव्ह और प्रो ॲडिक्शन पर्सनॅलिटी असतात आणि ते कोणत्या तरी ॲडिक्टिव्ह पदार्थाला त्या पटकन हुक होतात आणि त्यामुळे तेच व्यक्ती दोन्ही ॲडिक्टिव्ह पदार्थालाही हुक होऊ शकतो आणि तो ड्रगलाही हुक होऊ शकतो. त्यामुळे ॲडिक्टिव्ह टेंडन्सी असल्या पर्सनॅलिटीज ह्या एकावरच थांबतील असं आवश्यक नाही आहे. ते मल्टिपल नार्कोटिक्सना किंवा ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेसना व्यसनी होऊ शकतात. सर, मग जे अल्कोहोलपासून सुटलेत ते उद्या जाऊन टोबॅकोला हुक होतील किंवा दुसऱ्या कोणत्या तरी ड्रगला हुक होतील असं पॉसिबल आहे का? होऊ तर शकतात. म्हणून ते ड्रगची उपलब्धी नियंत्रित ठेवावी लागेल. पण आता तुम्ही असं म्हणणार का, हेच तुमचं लॉजिक जे आहे ते मी तुम्हाला दुसरं म्हणतो. तुम्हाला समजा हार्ट अटॅक आला, तुम्ही असं म्हणू का आता हार्ट अटॅकने वाचवलं तर उद्या हा माणूस स्ट्रोकने मरेल, त्याला कशाला वाचवावं असं नाही म्हणणार आपण. एका रोगात वाचवलं तरी माणूस दुसऱ्या रोगाने मरणारच आहे, पण आपण या पहिल्या रोगापासून वाचवतो. तर तसंच त्या माणसाला तंबाखूपासून सोडवलं तर मग आता तो आयुष्यभर दारू पिणार नाही असं काही तो वचन देत नाही. म्हणून मग दारू, तंबाखू, ड्रग्स या तिन्हीचं प्रमाण समाजामध्ये कमीत कमी कसं राहील असा प्रयत्न करावा लागेल. नाही तर एकातनं मासा सुटला तो दुसरा हुकला लागेल. थँक्यू सर. इट माइट वर्क इन द सोसायटी. असं बघा की ज्यांनी प्यायला सुरुवात नाही केलेली त्यांच्यावरती कदाचित वर्क करू शकतं. जे पितात त्यांच्यावरती वर्क करत नाही, कारण पिणारा आता त्याला हुक झालेला आहे. दुसरं असं की अशा प्रकारच्या ज्या जाहिराती आहेत यांचं उदाहरण अमेरिकेने कॅलिफोर्नियामध्ये 1950 ते 1960 अब्जावधी रुपये खर्च करून स्मोकिंगमुळे कसे कसे कॅन्सर होतात याचे हिडीस फोटो टी व्हीवरती दाखवलं आहे. 10 वर्षांनी त्याचं मूल्यांकन त्यांनी केलं की याच्यामुळे किती लोकांनी सोडलं. कोणीही सोडलं नाही. कारण त्यांचं म्हणणं असं की असे भयंकर चित्र पाहिले की तो खाणारा काय करतो, आपले डोळे झाकून घेतो किंवा मनाने डोळे झाकून घेतो, कान बंद करून घेतो. तो म्हणतो मला हे सांगू नका. त्यामुळे भयानकीकरण केल्यामुळे त्या प्रश्नाचं लोक तो पदार्थ सोडायच्याऐवजी तुमच्या प्रचाराकडेच पाठ फिरवतात. म्हणून मार्केटिंगवाल्यांपासून शिकावं लागेल. सगळ्या लक्सच्या किंवा सगळ्या साबणांच्या जाहिराती करणाऱ्या नट्या सुंदरच का असतात? तर ते हुशार असतात. ते हिडीस चेहरे नाही दाखवत तिथे. कल्पना करा बरं, असा हिडीस चेहरा दाखवला आणि लक्स वापरा असं म्हटलं, तुम्ही वापराल का? तर म्हणून त्याचा परिणाम होण्यासाठी निव्वळ त्याचं असं विकृत कॅन्सर झालेले फोटो दाखवले आणि लोकांना म्हटलं तर सहसा फार परिणाम होत नाही असं दिसलेलं आहे. Sir, hi. Is this working? Thank you very much, sir, for that excellent exposition really on the topic. Thank you. And माझा ॲक्च्युली ह्या विषयावर काही अभ्यास नाही आहे, पण मी गेले 30 वर्ष लिंग समानता किंवा स्त्रीमुक्ती चळवळ किंवा समाजव्यवस्थावरती काम केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं मला जरा 1-2 मुद्दे सगळ्यांच्या समोर मांडायचे होते. एक तर अल्कोहोल जसं आपण म्हणाला तिचं मार्केट फोर्स ऑल्सो. इट इज नॉट जस्ट अ प्रॉडक्ट. पण आय फील की आपल्याकडे जी पेट्रियार्की आहे, पुरुषप्रधान किंवा पितृसत्ताक समाजव्यवस्था जी आहे, त्याच्यामुळे अल्कोहोलिझमचा जो परिणाम होतो स्त्रियांवर तो ॲम्प्लिफाय होतो. कारण कधीही आपण असं ऐकत नाही की पुरुष दारू पिऊन आपल्या कामावर जाऊन आपल्या बॉसला तो मारतो किंवा आपल्या घरातल्या वरिष्ठ माणसाला मारतो. तो नेहमी बाईलाच मारतो, तो नेहमी मुलालाच मारतो. किंवा आपण ज्या फॅमिलीचं एक्झाम्पल दिलं की ते 3 जेनरेशन्स जे होते, तर तो जावई काय उठून सासऱ्याला मारणार नाही, तो बायकोलाच मारतो. सो आय थिंक इव्हेंच्युअली वी ऑल्सो हॅव टू रेकग्नाइज पॉवर डिफरन्शियल किंवा जे पेट्रियार्कल सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जे टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये मॅचोपणा की मर्दबन, मर्दबन मीन्स दारू पी और बाई को मार, हे जे प्रचलित आहे ते सुद्धा आपण जे म्हणालात अल्कोहोल नीती करायची गरज आहे. आय थिंक डिसमॅन्टलिंग पेट्रियार्की ह्याच्यावरती सुद्धा नीती करायची खूप गरज आहे. आणि दुसरा एक मुद्दा जस्ट मांडायचा होता अगेन फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह ॲज अ फेमिनिस्ट अँड विमेन्स राईट्स ॲडव्होकेट, की आपण जेव्हा म्हणतो की पुरुषांनी बाईशी वाईट वागला आणि काही जे काही विनयभंग करून जे काही वागणं झालं त्याच्यात तिची इज्जत जाते. पण माझं असं म्हणणं आहे की जो पुरुष असं वागतो
त्याची इज्जत जाते. हे आपण जोपर्यंत समाजात बदल आणत नाही की इज्जत कोणाची जाते, जो वाईट वागतो त्याची इज्जत जाते, जी बाई आहे जी सहन करते तिची इज्जत जात नाही. हे मी सगळ्यांच्या समोर एक मुद्दा मांडायचा इच्छिते. थँक्यू सो मच. साहेब एक प्रश्न होता की कफ सिरप जे आहे, कफ सिरप तर ते सुद्धा आहे ना, त्याच्यामध्ये देखील अल्कोहोलचं प्रमाण असतं आणि ते सुद्धा प्रिस्क्राईब केलं जातं आणि त्याच्याखाली असं लिहिलेलं असतं की हे घेऊ नका ज्या वेळेला तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल किंवा ते हे सुद्धा त्याच्याखाली लिहिलेले असते. तर त्याच्याबद्दल साधारण तुम्हाला काय म्हणायचं? कफ सिरपमध्ये एक तर बऱ्याचदा कोडीन असतं आणि कोडीन हे एक मॉर्फिन डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामुळे कफ सिरपमध्ये दुसरं एक कोडीन असतं, दुसरं पुष्कळदा CPMला काय म्हणलं, क्लोरफेनॅरामिन मॅलिएट, अँटीहिस्टॅमिनिक ते असतात. तर ह्या सगळ्या, त्यामुळे अल्कोहोलपेक्षा देखील हे त्यातले जे इतर द्रव्य आहेत जे खोकला किंवा सर्दी कमी करायला प्रभावी आहेत असं समजलं जातं. होतं की नाही याच्याविषयी काही पुरावा नाही, पण समजलं जातं. त्यामुळे ड्राउझीनेस येतो. आणि म्हणजे काही औषधांमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून किंवा अल्कोहोल असतं. इव्हन द्राक्षासव आहे की आयुर्वेदातलं, त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. तर काही औषधांमध्ये अल्कोहोल असतं, पण ते जे ड्रायव्हिंग करू नका जे सांगतात ते, कारण हे जे दुसरे पदार्थ मी सांगितले अँटीहिस्टॅमिनिक आणि कोडीन हे नशा आणतात, गुंगी आणतात आणि म्हणून ड्रायव्हिंग करू नका सांगतात. मग आता प्रश्न असा की हे देखील समाजात वापरू नये का? तर आता औषध वापरणं, जर औषध लोक बाटलीने प्यायला लागले तर मग त्याचे दुष्परिणाम तर होऊ शकतो, पण साखरेचाही मग दुष्परिणाम होतो. साखर बंद करायची का? म्हणून काही बाबतीत आपल्याला हे डिस्क्रिशन करावं लागेल. आणि निव्वळ कायद्याने प्रत्येक गोष्ट होत नाही. मुक्तिपद हेच आपल्याला दाखवतं की दारूबंदीने 68वरून 40%वर आलं, पण 40वरून 27%साठी पूर्ण सामाजिक आंदोलन लागलं. तर कफ सिरप वगैरेमध्ये एक तुम्ही पाहिलं असेल की आता लहान मुलांना कफ सिरप देऊ नका अशा इन्स्ट्रक्शन्स यायला लागल्या, कारण त्याचे देखील दुष्परिणाम आहेत. तर कफ सिरप हे तसं खरं म्हणजे इनइफेक्टिव्ह औषध आहे. त्याच्यात जितकं त्याचा वापर कमी होईल ते बरंच आहे. ते याही कारणामुळे की त्याचं ते परिणामकारक नाही आहे, आणि दुसरं म्हणजे त्याचे दुसरे दुष्परिणाम आहे. पण तुम्ही जे म्हणालात की त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं, कफ सिरपमध्ये अल्कोहोल असतं फार असं मला वाटत नाही. हे जे दुसरे पदार्थ आहेत ते थोडेसे गुंगी आणणारे असतात. दारूनं जे दुष्परिणाम होतात आणि विशेषतः काय आपण असं म्हणतो, सरांनी सांगितल्याप्रमाणे मेंदूला एक प्रकारची बधिरता येणं, याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही. पण आजच्या व्याख्यानाने आपल्याला बधिरता यावी इतकी आकडेवारी भयानक आहे आणि त्याचे सुपरिणाम व्हावेत असेच आपण अपेक्षा व्यक्त करूया. समान सेंटरच्या CEO दीप्ती नाखलेंना मी विनंती करेल की सगळ्यांचे आभार मानून आजच्या स्मृती व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा त्यांनी समारोप करावा.